मार्गे पॅरिस. अमेरिकेला जाण्यापूर्वी जशी तिथं आपण व्यवस्थित पोचतो की नाही आणि पोचल्यावरही आपल्याला योग्य शिक्के मिळून आपण देशात प्रवेश करतो की नाही ही काळजी असते, तशी परतताना नसते. कारण ज्या आपल्या देशात कोणीही बिनदिक्कत घुसू शकतो तिथं आपल्याला प्रवेश तरी कोणी नाकारणार नाही याची खात्री असते. यापूर्वी 2 वेळा पॅरिसवरून एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले होते, पण त्या 4ही वेळी पॅरिसचे नखही आमच्या दृष्टोत्पत्तीस येऊ नये याची दक्षता महाराजाने घेतली होती. उगीच वैभवसंपन्न नगरीच्या दर्शनाने भारतीयांची मती भ्रष्ट व्हायला नको असा विचार त्यामागे होता की काय कोण जाणे. पण पॅरिसमध्ये 2 तास विमान थांबले तरी तिथं उतरण्याची आम्हाला परवानगी नव्हती. त्यामुळे विमानाची साफसफाई खरंच करतात की नाही याची पाहणी मात्र आम्हास करता येत असे. अगदी एसटी स्टँडला सारखे साहेब जरा पाय वर करा असे सफाई कर्मचाऱ्याचे विनंती वजा हुकूम ऐकत आपल्या पदस्पर्शाने त्याचे मस्तक पवित्र होऊ न देण्याची दक्षता आम्हाला घ्यावी लागत असे. पण आम्ही पॅरिसपर्यंत केलेला कचरा पुढच्या प्रवासात आम्ही बरोबर बाळगत नसल्याची खात्री झाल्याने नवा कचरा करण्यास आम्हाला पुरेशी मोकळीकही मिळत असे. पण यावेळी मात्र डेल्टा एअरलाईनने गेल्यामुळे जाताना आम्ही जरी ॲम्स्टरडॅमवरून गेलो तरी परतताना मात्र एअर फ्रान्सशी त्यांचा समझोता झालेला असल्यामुळे आम्हाला एअर फ्रान्सच्याच विमानाने परतावे लागणार होते आणि त्यात पॅरिसला विमान बदलावेच लागत होते. त्यामुळे पॅरिसचा विमानतळ काही झाले तरी पाहावा लागणारच होता. त्यामुळे मी जरा आनंदात होतो, पण माझ्या आनंदावर इतर पूर्वानुभवी प्रवाशाने विरजण टाकले. त्यात माझी बहीणही सामील होती. मागील वर्षी तीही त्याच विमानाने गेली असल्याने त्या विमानतळावर स्थानक म्हणजे टर्मिनल बदलावे लागते व त्यासाठी बसमधून जावे लागते असे तिने सांगितले. त्याचबरोबर आमच्या एडिसनच्या वास्तव्यात त्याच प्रकारचा प्रवास केलेला एक ज्येष्ठ नागरिक भेटला व त्यानेही तेथे बऱ्याच बसेस असतात व योग्य त्या बसमध्ये चढणे आवश्यक असते आणि मधला वेळ अगदी कमी असतो असे सांगून माझ्या विमान प्रवासाच्या भीतीत आणखी भर घातली. त्यामुळे आपल्याला बस बरोबर पकडता न आल्यामुळे आपण पॅरिसच्या विमानतळावरच अडकून पडलो आहोत अशी भीषण दृश्य मला दिसू लागली. त्यामुळे बहिणीने केलेली तू आपली चाकखुर्चीच म्हणजे व्हीलचेअर कर ही सूचना मला पसंत पडली. कारण मग तो खुर्चीवाला बरोबर जिथं जायचं तिथंच सोडेल असे तिने सांगितले. तशा माझ्या सगळ्या बहिणी भावांना फारच जपतात आणि ही लहान असली तरी त्याच पठडीत तयार झालेली. चाक खुर्चीसाठी आम्ही नावे अगोदर तिकीट काढतानाच नोंदवली असल्याने ती मिळण्याचा काही प्रश्न नव्हताच. शिवाय मुंबई सहार विमानतळावरच आम्ही एकदा त्या सेवेचा अनुभव घेतला होताच. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ती उपलब्ध असेच. तरी ॲम्स्टरडॅम व नंतर नेवार्क दोन्ही ठिकाणी मी त्या सेवेचा लाभ घेण्याचे टाळले होते. कारण ॲम्स्टरडॅमला ज्या द्वारावर आमचे विमान थांबले आणि ज्या द्वारावरून ते पुन्हा सुटणार होते त्या दोन्हीमधील अंतर इतके कमी होते की ते चालण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ कदाचित चाकखुर्चीचा शोध घेण्यातच गेला असता. तर नेवार्कला बॅगा उडकण्यासाठी आपण आपल्या पायांवर उभे असलेले बरे असा दृष्टिकोन ठेवल्याने तेथेही चाकखुर्चीवाल्यांची मी निराशा केली होती. त्यामुळे भारतातील खुर्ची वाहकांप्रमाणे अमेरिकन किंवा डच वाहक आपल्याला योग्य स्थळी पोहोचवल्यावर आपला निरोप घेण्यापूर्वी माझ्या स्वभावानुसार मी एखादा $1 त्याच्या हातावर टिकवल्यावर साहेब जरा तरी गरिबाच्या पोटाचा विचार करत जा या अर्थाचे कोणते वाक्य म्हणतात याची मला कल्पना नव्हती. अर्थात अर्थ खाते सांभाळणारी व्यक्ती फारच उदार असल्याने ती बहुधा त्यांच्या सगळ्या खानदानाचा विचार करून बक्षिशी त्यांच्या हातावर टिकवत असल्याने देव तुझ्या पोराबाळाचं कल्याण करेल ग माय हेच वाक्य कदाचित मला फ्रेंच भाषेत कसे म्हणतात हे ऐकायला मिळण्याची शक्यता होती. तरीही यावेळी अगदी पहिल्या वेळेपासून म्हणजे नेवारपासूनच व्हीलचेअर सेवेचा लाभ आणि तो दोघांनीही घ्यायचा असं आम्ही ठरवलं होतं. त्याप्रमाणे नेवार्कच्या विमानतळावर बोर्डिंग पास घ्यायला गेल्यावर लगेचच खुर्चीची मागणी करायची असे ठरले. पण प्रथम ग्रासे मक्षिका पातः असे झाले.
कारण पॅरिसपर्यंतच्याच बोर्डिंग पासवर आम्हाला बैठक क्रमांक मिळाले व पुढच्या प्रवासाचे बोर्डिंग पास मिळाले तरी बैठक क्रमांक मात्र पॅरिसलाच मिळतील असे सांगण्यात येऊन माझ्या काळजीत आणखी भर टाकण्यात आली. कारण हे काम काही खुर्चीवाल्यांकडून होण्यासारखे नव्हते. अर्थात आलिया भोगासे असावे सादर म्हणत आम्ही खुर्चीची मागणी केली. तेव्हा तुम्ही सुरक्षा पडताळणीस जाण्यासाठी तयार व्हाल तेव्हा तिथंच मागणी करा म्हणजे मिळेल असे सांगण्यात आले. त्यांचेही बरोबरच होते. कारण आम्हालाही आम्ही नेहमीप्रमाणेच भरपूर आधी म्हणजे संध्याकाळी 7:15च्या उड्डाणासाठी दुपारी 3 वाजता गेल्यामुळे आमचे बोर्डिंग पास घेण्याचे काम आटोपल्यावर 2-2.5 तास खुर्चीवाल्यांच्या सहवासात बसून काढण्याचे कारण नव्हते. त्यामुळे विमानतळावर वरच्या मजल्यावरील खानपान सेवेचा लाभ घेण्यासाठी गेलो व तेथील कार्यभाग आटोपल्यावर खालच्या मजल्यावर खुर्चीसाठी जायला निघालो तर ज्या गेटमधून आमच्या उड्डाणस्थळाकडे जायचे ते वाटेतच दिसले व चिरंजीवांनी आम्हाला याच गेटने जायचे आहे असे सांगितल्यावर मग खाली जाऊन खुर्ची घेऊन परत वर येण्यासाठी आत्ता होते त्या अंतराच्या दुप्पट अंतर चालण्याचा द्राविडी प्राणायाम करण्याऐवजी सरळ त्या गेटने चालतच आत का जाऊ नये असे माझ्या मनात आले व तसे बोलून दाखवल्यावर सर्वांना विशेषतः सौलाही योग्य वाटले. त्यामुळे आम्ही चिरंजीव व कुटुंबियांचा तिथंच निरोप घेऊन आत शिरलो. डॉक्टर APJ कलाम, जॉर्ज फर्नांडिस, शाहरुख अशा बड्या लोकांना अडवणाऱ्या अमेरिकन सुरक्षा कर्मचाऱ्यांना आमच्याकडे मात्र ढुंकूनही पाहावे वाटत नाही. तसेच आताही झाले व यावेळी सौनेही आपले सगळे धातूचे पदार्थ अगोदरच टोपलीत काढून ठेवल्याने तिलाही काही अडकावे लागले नाही आणि 10-15 मिनिटातच तेथून मोकळे होऊन आम्ही टोपलीतील बूट, घड्याळ, पॅन्टचा बेल्ट असा सर्व ऐवज पुन्हा आपल्या अंगावर चढवत असताना एक प्रवासी इथेही बोटांचे ठसे कशाला लागतात या चोरांना असा निषेधात्मक सूर काढत आमच्या जवळून गेला. अर्थात आम्ही त्याच्याकडे सहानुभूतीचा कटाक्ष टाकण्यापलीकडे काही मदत करू शकलो नाही व आमच्या उड्डाणद्वारापाशी जाऊन बसलो. सध्या इंधन दरातील प्रचंड वाढीमुळे विमान कंपन्यांच्या काटकसर मोहिमेत विमानाच्या बैठकांचा आकारही बराच आकरसला असल्यामुळे 8-9 तास त्या खुर्च्यांवर बसून काढणं हे अगदी मोठं संकट वाटतं. मात्र खाद्यपेयांचा मारा करून या असुविधेकडे प्रवाशांचे दुर्लक्ष होईल असे त्यांना वाटत असावे. सध्या बरोबर न्यावयाच्या सामानासाठीची मर्यादा आणखीनच कमी करून आता फक्त 23 किलोच्या एका बॅगेवर आणली आहे. काही दिवसांनी प्रवाशांचेही वजन करून अधिक वजनाच्या प्रवाशांसाठीही अधिभार लावायची कल्पना त्यांना सुचली तर नवल नाही. आम्ही जातानाचे तिकीट घेताना ती डेल्टा एअरलाईनने 2 बॅगांपुरती ठेवली असल्याने आम्हाला यावेळी तरी आमचे सामान नेण्यास अडचण आली नाही. नेवात ते पॅरिस हा प्रवास फक्त पारिसला म्हणजे खरा उच्चार पारी इति मीना प्रभू तर तिथं पोचल्यावर काय होणार याची काळजी करण्यात गेला. या विमानात आम्हाला खिडकीजवळच्या व 2 आसनांच्या बैठकी मिळाल्यामुळे उठण्यासाठी काही अडचण आली नाही. खानपान व्यवस्था चांगली होती. या विमानात प्रथम श्रवणयंत्र म्हणजे हेडफोन्स देण्यात आले नव्हते. त्यामुळे समोर दूरदर्शन पडदा असूनही त्याचा आस्वाद कसा घ्यायचा याचा पेच सौला पडला. यापूर्वी अमेरिकेत एका स्थानिक विमान प्रवासात आम्हाला त्यासाठी $5 मोजावे लागणार होते. तसे झाले असते तर कदाचित मी श्रवणसुखावर पाणी सोडले असते, पण ते सौला शक्य झाले असते की नाही सांगता येत नाही. पण नंतर एखादा खाद्यपदार्थ द्यावा तसे आम्हाला श्रवणयंत्र बहाल करण्यात आल्यावर सौचा जीव भांड्यात पडला व लगेच तिने कानाला ते लावून दूरदर्शनवरील वाहिन्या धुंडाळायला सुरुवात केली. मी बरोबर घेतलेले पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होतो, पण नंतर एक इंग्रजी चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला. शेवटी सौच्या सल्ल्यानुसार माय नेम इज कलाम या इंग्लिश नावाचा हिंदी चित्रपट पाहिला व तो छोटा व बरा वाटला. नंतर काही संगीत कार्यक्रम ऐकले व मध्ये डोळे मिटून झोप घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पॅरिसला पोचायला अपेक्षित वेळ 8 तासांचा होता व तेवढ्याच वेळात आम्ही पोचलो. पण विमानतळावर पोहोचल्यावर जी उद्घोषणा झाली त्यानुसार आम्हाला 20-25 पायऱ्यांची शिडी उतरून बसने आमच्या
2E या उड्डाण स्थानकाकडे जायचे होते. याचा अर्थ स्थानकापासून बरेच दूर विमान उभे करण्यात आले होते. आमच्या चाकाखुर्च्या घेण्याच्या निर्णयास नाट लागायला सुरुवात नेवार्कला झाली होतीच. तिचीच आवृत्ती इथंही झाली, कारण 2E पर्यंत गेल्याशिवाय खुर्ची उपलब्धच होणार नव्हती. म्हणजे पॅरिस विमानतळावर आमच्या बस प्रवासाची सुरुवात झाली व पॅरिस म्हणजे बसचा प्रवास हे समीकरण ठाम होण्यास विमानतळावरीलच पुढचा प्रवास कारणीभूत ठरला. पायऱ्या उतरल्यावर बस मात्र अगदी जवळ उभी होती व खाली विमानतळावरील एक कर्मचारिणी आम्हाला दिग्दर्शन करायला उभी होती. 2-3 बसेसमधून आमची रवानगी 2Eच्या दारात झाली व आम्ही 2E उड्डाण स्थानकामध्ये प्रवेशलो. तेथे आमच्यासारखेच एक जोडपे दिसत होते. तरी त्या गृहस्थाची बायको बऱ्यापैकी त्याचं ऐकत होती. ते गुजराती असले तरी त्यातील पुरुष मुंबईत राहिल्यामुळे मराठी चांगले बोलत होता. या गायवाला नावाच्या गृहस्थाबरोबर माझी चांगली गट्टी जमली. त्यामुळे आम्ही पुढील उड्डाणाचा द्वार क्रमांक तेथे लावलेल्या दिग्दर्शन फलकावर पाहू लागलो व तेथे तो सापडणार नाही हे आमच्या दोघांच्याही एकदमच लक्षात आले. कारण आमच्या मुंबईकडे जाणाऱ्या विमानाचे उड्डाण स्थानक 2C होते. आम्हाला नेवार्कवर जो बोर्डिंग पास मिळाला होता त्यात पॅरिस विमानतळावर कोणत्या स्थानकावर पोचल्यास इतर स्थानकांकडे कसे जायचे याचे स्वतंत्र नकाशे छापलेले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे 2E स्थानकात आम्ही उभ्या असलेल्या जागीच 2B, 2C, 2G या स्थानकांकडे जाणाऱ्या बसची रांग दर्शवणारी पाटी होती व काही प्रवासी तेथे उभेही होते. तेव्हा आम्ही व गायवाला दंपतीने त्या रांगेत उभे राहण्याचा निर्णय घेतला. खुर्चीवाले खरे तर आमची वाट बघत तिथे उभे होते, पण बसनेच जायचं असेल तर मग त्यांची काय जरुरी हा माझा निर्णय बायकोलाही पटला. आम्ही रांगेत उभे असतानाच एकदम बस आल्याचे दिसले व बसमध्ये चढण्यासाठी असलेले स्थानकाचे दार उघडण्यात आले व आम्हाला त्यात चढण्यास सांगण्यात आले. यावेळी बसमध्ये बरेच कोंबून प्रवासी भरण्यात आले तरी गायवाला जोडपे व आम्हाला बसायला जागा मिळाली. ती बस 2B, 2C, 2G कडे जात होती व पहिला थांबाच आमचा होता. या बसने आम्ही 2C स्थानकावर पोचल्यावर मात्र एक गहन प्रश्न उभा राहिला. या स्थानकावर जाण्यासाठी एक्स्कलेटरचा उपयोग करावा लागणार होता व तेथे सौचं घोडं पेंट खातं. इतरत्र बहुधा एक्स्कलेटर बरोबर पायऱ्यांचे जिने किंवा उद्वाहक असतात, ते येथे नव्हते. मग मात्र मी तिला एक्स्कलेटरवर हात धरून नेण्याचे धाडस केले आणि यावेळी मात्र प्रथमच सार्वजनिक ठिकाणी माझा हात धरण्याचे लाजिरवाणे कृत्य लग्नानंतर प्रथमच तिला करावे लागले. फारच उच्च संस्कारात वाढलेली कन्या ना ती. आम्ही व गायवाला दंपती 2C कडे पोचलो व तेथील फलकावर आमच्या पुढील यात्रेच्या विमानाचा द्वार क्रमांक लिहिलेला दिसला व पुन्हा एकदा येथेही एक्स्कलेटरवरून जाण्याचा योग आला व पहिल्या वेळची पुनरावृत्ती करावी लागली. शेवटी 88 क्रमांकाच्या दाराजवळील खुर्चीवर जाऊन बसल्यावर मी सुस्कारा सोडला. त्या दाराबाहेरील टेबलवर कोणीही कर्मचारी नव्हते व आम्ही जवळजवळ 2 तास अगोदरच तिथं पोचलो होतो. आमच्याबरोबरच्या आत्तापर्यंतच्या प्रवासातील एका गुजराती भगिनीने खुर्चीचा वापर केला होता. ती आमच्यानंतर पोचली. तिच्याकडून खुर्चीवाल्यांसाठी वेगळी बस असते असे कळले. ती नंतरच्या प्रवासात आमच्याबरोबर आमच्याच शेजारी होती. पॅरिसला आम्ही सकाळी 8:10 पोचलो व पुढच्या उड्डाणाची वेळ 10:30 होती. बराच वेळ असल्याने मी व श्री गायवाला यांनी विमानतळाचा फेरफटका घ्यायचे ठरवले. पॅरिस कितीही छान असले तरी ते किती छान हे अजून आम्हाला कळले नाहीच आणि हा विमानतळही छान म्हणण्याच्या लायकीचा नसून अगदीच छोटा वाटला. 2C या आमच्या स्थानकावर 81 ते 90 क्रमांकाची द्वारं होती व त्यांच्या पुढील जागा प्रवाशांनी अगदी गच्च भरली होती. त्यामुळे आमच्या फेरफटक्यातून परतताना बऱ्याच उड्डाणांची वेळ झाल्याने प्रवासी रांगेत उभे राहिल्यावर त्या रांगा एवढ्या लांब होत्या की परतीसाठी आम्हाला अगदी त्यांना बाजूस सारूनच परत यावे लागले. त्यानंतरही आमच्या उड्डाणाचा पत्ता नसल्यामुळे आता भगिनी मंडळाने
आता सौगायवाला, सौ अस्मादिक व आणखी एक गुर्जर भगिनी असे मंडळ जमले होते. त्यांनी विमानतळाचा फेरफटका घेण्याचे ठरवले व त्यांचा फेरफटका आमच्यासारखा हा गेलो आणि हा आलो अशा स्वरूपाचा नव्हता. बहुधा पुन्हा या विमानतळावर आपण कुठले यायला या विचाराने त्यांनी विमानतळातील असतील नसतील ती विक्री केंद्र पाहण्याचे ठरवले असावे. त्यामुळे आमच्या द्वारावर कर्मचारी आले व प्रवासी रांगेत उभे राहिले तरी त्यांचा पत्ता नव्हता व त्यात आमचे तिकीट, प्रवास परवाना वगैरे सर्व गोष्टी आमच्या सौच्या पर्समध्ये. अर्थातच तिला शोधून आणणं मला भाग पडलं व आता पुन्हा प्रवाशांच्या रांगांतून माफ कराचा मंत्र जपत मला 81 क्रमांकाच्या द्वारापर्यंत जावे लागले. तेव्हा भगिनी मंडळ पॅरिसलाच मुक्कामाला आल्याच्या थाटात वावरत होते. मग मी ठेवणीतला आवाज काढून सौलाच द्वार क्रमांक 88 कडे जाऊन बैठक क्रमांक घेण्यास सांगितले व विमानात शिरण्यापूर्वी एकदा स्वच्छतागृहास भेट देण्याचे काम केले व नंतर मात्र शक्यतो जलद हालचाली करत परतलो. तो काय, आमच्या उड्डाणाच्या सर्व प्रवाशांची रांग लागलेली व सौला बैठक क्रमांक मिळालेच नव्हते. मग मी आम्हाला मिळालेले बोर्डिंग पास घेऊन प्रवेशद्वारावरील अधिकाऱ्याला आमच्या बैठकांची अडचण निवेदन केल्यावर त्याने रांगेतच उभे राहा, तुम्हाला नवे बोर्डिंग पासेस मिळतील असे सांगून आणखी एक प्रश्न विचारला, तुम्हाला खुर्ची नको का? आमच्या तिकिटावर खुर्चीची मागणी असल्याने हा प्रश्न होता, पण आता विमानात चढताना खुर्ची कशाला हे मला समजेना व तसे मी त्याला सांगून इतका प्रवास बिनखुर्चीचाच केला असे सांगितल्यावर त्याचे समाधान होईल असे वाटले. पण उलट त्याने गेटमधून आत गेल्यावर पुन्हा जिन्यावरून खाली उतरावे लागेल आणि तिथून आणखी एका बसने विमानापर्यंत व तिथून आणखी पायऱ्यांच्या जिन्यावरून परत विमानात चढायचे आहे, इतके सगळे तुला जमेल का असे विचारल्यावर आता माघार घ्यायची नाही असे ठरवून मी त्याला त्याची मला काळजी नाही असे सांगून परत जाऊन रांगेत उभा राहिलो. रांगेतून प्रवेशद्वारापर्यंत गेल्यावर आम्हाला आसन क्रमांक असलेले बोर्डिंग पास मिळाले व नेवार्कच्या विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ते शेजारचेच होते. तरीही ते ई व एफ म्हणजे कडेचे नसावेत अशी शंका मला आली. पण विमानात चढेपर्यंत ते कळणार नव्हते. त्या अगोदर एकदा सुरक्षा तपासणी होती. यावेळी नेहमीप्रमाणे आम्ही सर्व तयारीनिशी व अंगावरील कपड्यांशिवाय बाकी सर्व पदार्थ टोपलीत टाकून गेल्यावर मला तर त्या चाळणीतूनही न जाता आत प्रवेश मिळाला व दुसऱ्या बाजूने आम्ही सर्व एका जिन्यावरून खाली उतरून आता तिसऱ्यांदा बसमध्ये बसून AF-18 या उड्डाणाच्या विमानाकडे प्रयाण केले. यावेळी मात्र पॅरिसहूनही बरेच भारतीय प्रवासी आलेले दिसले व बस अगदी मुंबईच्या बेस्ट सारखीच कोंबून भरण्यात आली. त्यामुळे यावेळी आम्हाला बसमध्ये बसायला मिळाले नाही व बरोबरच्या अमेरिकन व युरोपियन प्रवाशांना आता भारतातील बसमध्ये बसण्याचा सराव तुम्हाला होईल असे मी विनोदाने म्हटले. ती बस विमानाच्या अगदी जवळ नेऊन उभी करण्यात आली व आम्ही आत शिरताना अगदी हिंदुस्थानी भाषेत आमचे स्वागत करण्यात आले. विमान कंपन्या आता भारतीय प्रवाशांना बऱ्याच भाव देऊ लागल्या आहेत. अगदी अमेरिकेत असतानाही आम्ही एडिसनहून फिनिक्सला US एअरलाईनच्या विमानाने गेलो तरी कर्मचाऱ्यांनी आवर्जून हिंदीमध्ये आमचे स्वागत केले व आम्हाला निरोप दिला व त्याचीच आवृत्ती येथेही झाली. आता तर हे विमान भारतातच चालले असल्याने उद्घोषणाही इंग्रजी, फ्रेंच व हिंदी भाषेत करण्यात येत होत्या. पण त्याही पुढचा धक्का आम्हाला आमच्या आसनांकडे गेल्यावर बसला. माझ्या अंदाजाप्रमाणेच या बैठका कडेच्या नव्हत्या. या विमानातील आसन व्यवस्था 3-4-3 अशी होती व मधल्या 4 आसनातील मधली 2 आम्हास मिळाली होती. त्यात प्रवेश करताना कडेच्या अमेरिकन महिलेने आम्हाला या बसा असं म्हटल्यावर आता विमानातल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रवाशांनाही आमच्याशी संभाषण करता यावे म्हणून काही प्रशिक्षण देण्यात आले आहे की काय याची शंका मला आली. पण नंतर त्या महिलेने आणखीही मराठी संभाषण करून आमच्या आश्चर्यात भर टाकलीच. शिवाय ती 40 वर्षांपासून भारतात येत असून महानुभाव पंथ, महाराष्ट्रातील काही वास्तूंचा अभ्यास, पाणी प्रश्न यावर भारतात येऊन ती संशोधन करते व त्यावर तिने डॉक्टरेटही केली आहे
अशी माहिती तिने दिली व कदाचित आमच्यापेक्षाही शुद्ध मराठी बोलत आम्हास चकित केले. जुन्या मराठी साहित्याचाही तिचा अभ्यास होता. बरेच भारतीय प्रवासी व अमेरिकन मराठी भाषा तज्ज्ञ यांच्या सहवासात हा प्रवास फारसा कंटाळवाणा झाला नाही व अपेक्षित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा आम्ही मुंबई सहार विमानतळावर पोचलो व आता या शेवटच्या टप्प्यात मात्र चाकाची खुर्ची वापरायचीच असे उभयतांच्या एकमताने ठरले. पॅरिसप्रमाणे येथे मात्र बस प्रवास नव्हता. आम्ही बोगद्यातून बाहेर पडल्यावर खुर्चीवाले आमची वाटच पाहत बसल्यासारखे उभे होते. त्यातील दोघांना आम्ही पकडले व आमचा विमान प्रवासाचा शेवटचा अध्याय सुरू झाला. येथे लगेचच उद्वाहकासमोर खुर्च्या उभ्या राहिल्या. बरेच प्रवासी आमच्यासारखे खुर्चीधारी होते, त्यामुळे उद्वाहकासमोर रांगच लावावी लागली, कारण एका वेळी एकच खुर्ची वर जाऊ शकत होती. नंतर आम्ही ज्या प्रवेश अधिकाऱ्याच्या समोर खुर्च्या आणल्या तोच कुठेतरी बेपत्ता झाला. त्यामुळे खुर्चीमुळे सोयीच्या ऐवजी गैरसोयच होते की काय असे वाटू लागले. पण मग लगेच दुसऱ्या टेबलवर आमची वर्णी लावण्यात आली व शेवटी तिथून आमचे प्रवास परवाने व आम्ही भरलेला तक्ता पाहून आम्हाला पुढे सोडण्यात आले. बॅगेजच्या पट्ट्यापुढे मात्र आम्हाला बराच काळ खुर्च्यांमध्ये बसून राहावे लागले, कारण आमच्या सामानाचा पत्ताच नव्हता. बऱ्याच प्रतीक्षेनंतर ते एकदाचे आले. आमच्याच उड्डाणातील वरच्या दर्जाच्या प्रवाशांचे सामान आलेच नव्हते. आमच्या खुर्ची चालकांनी सामान व प्रवासी असे दोन्ही भार सांभाळत आम्हाला बाहेर काढले व आमच्यासाठी पाठवण्यात आलेल्या गाडीचा चालक येऊन आमचा व सामानाचा ताबा त्याच्याकडे देऊनच आमचा निरोप घेतला. बायको हरवली आणि हुश्य सापडली. बायको ही काय हरवण्याची चीज आहे, पण हरवल्यावर हुडकण्याची मात्र आहे. आणि आता ज्या वयात चष्मा कुठे ठेवला आहे हे सापडत नाही, बाहेर पडताना शर्टची बटणं बरोबर लावली की नाही आणि पॅन्टची तर लावली की नाही हेही लक्षात न राहण्याची शक्यता असते. अशा वेळी एवढे कसे हो वेंधळे तुम्ही असे म्हणून आठवण द्यायला दुसरे कोण सापडणार. पण ती हरवली आणि तेही रस्त्यात नाही तर अगदी अमेरिकेस जाताना विमानतळावर. आता बोला मग माझे कसे होणार. अगोदरच अमेरिकेस जाताना बऱ्याच गोष्टींची मला काळजी वाटत असते. घर सोडून कुलूप बंद करून बाहेर पडल्यावर त्या घराचे कसे होणार. आपण परत येईपर्यंत त्याची परिस्थिती नीट राहील की नाही. एकदा उंदरांनी आमच्याच घरावर हल्ला करून घरातील बऱ्याच वस्तूंची वाट लावल्यामुळं आणि दुसऱ्या वेळी आमच्या एका मित्राचे घर अमेरिकेत असताना चोरांनी फोडल्यामुळे परत आल्यावर घराची काय हालत पाहायला मिळते याविषयीची काळजी मनात असतेच. पण त्याच वेळी अमेरिकेत पोचल्यावर जॉर्ज फर्नांडिस किंवा शाहरुख खान अशा मोठ्या माणसांनाही प्रवेश नाकारणारे अमेरिकन इमिग्रेशन खाते आपल्याला प्रवेश नाकारते की काय, किंवा 6 महिन्यांचा राहिला पण निदान जितक्या महिन्यानंतरचे परतीचे तिकीट काढलेले तेवढ्या मुदतीचं तरी स्टॅम्प मारून देतील की नाही अशा काळजांनी मन कुरतडत असते. एकदा इमिग्रेशनवरील बाईने अगदी तिकीट पाहूनच स्टॅम्पिंग करून दिले होते. म्हणजे या अमेरिकनांचं काम काही औरच. अगोदर व्हिसा देता देत नाहीत आणि तो दिल्यावरही परत नियमाप्रमाणे निदान 6 महिने का होईना पण तेही सुखासुखी राहू देत नाहीत. एवढं काही यांच्या देशाला सोनं चिकटलंय काही कळत नाही. तरी आम्ही म्हणजे कोण हे सांगायला नकोच, मिळालेला व्हिसा वापरून घ्यायलाच हवा या तत्वाला अनुसरून परत परत अमेरिकेला जायला निघतोच. तसे आम्ही घराचा अगदी पुरता बंदोबस्त करून याही वेळेने निघालो होतो. आमची कामवाली मावशीही या बंदोबस्तात आता चांगलीच तरबेज झाली आहे, कारण उंदरांनी धुमाकूळ घातला त्यावेळी तिलाही बराच त्रास झाला होता. घर बंद करून शेजाऱ्यांचा निरोप घेऊन त्यांना घरावर लक्ष ठेवायला सांगून व घराची एक चावी त्यांच्याकडे देऊन आम्ही ट्रॅव्हल्सच्या गाडीत दुपारी 2 वाजताच म्हणजे आमच्या उड्डाणाच्या वेळेच्या तब्बल 12 तास अगोदर बसलो. खरं तर आमचं उड्डाण दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता असल्यामुळे आम्ही दुपारी 4च्या गाडीने गेलो असतो तरी चालले असते. पण घरात माशा मारत आणि काळजी करत बसण्यापेक्षा विमानतळावर जाऊन बसलेले बरे असा विचार मी नेहमीप्रमाणे केला होता. शिवाय घरात आम्ही दोघेच असल्याने व हे आमचे पहिलेच परदेशगमन नसल्याने निरोप घ्यायला अगर द्यायला येणाऱ्यांचीही वाट नव्हती. त्यामुळे लवकर निघणे श्रेयस्कर होते.
एक पाय नेहमीच अमेरिकेत जाणाऱ्या विमानात असणाऱ्या बायकोच्या बहिणीचा फोन गाडीत आला व आम्ही इतक्या लवकर निघालो हे पाहून तिने आमची बरीच फिरकी घेतली. आमच्याबरोबर आणखी एक प्रवासी होता, पण त्याचे उड्डाण रात्री 9चे होते, त्यामुळे त्याला मात्र खरंच घाई होती. तो आमच्या अगोदरच टॅक्सीत बसला होता आणि अर्थातच चालकाशेजारीच बसलेला होता. गाडीमध्ये धाब्यावर थांबली त्याबरोबर बायकोने मोबाईलची मागणी माझ्याकडे केली. इतक्या लवकर हिला कोणाची आठवण झाली हे मला समजेना. शेवटी तिला विचारल्यावर भ्रमाचा भोपळा फुटला. म्हणजे निघताना आपण नीट दार बंद केलं की नाही याविषयी ती साशंक होती असे कळले. म्हणजे माझ्या आईची एक आवडती म्हण होती, मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा. ही अलंकारिक अर्थाने नव्हे तर शब्दशः खरी करण्याचे सौने मनावर घेतलेले दिसले. कारण उंदरांनी मागे मोरी आणि संडासमधून प्रवेश केल्यामुळे त्या सर्व छिद्रात बोळे घालून व ती दारं अगदी व्यवस्थित बंद करून तिने पुढचे दारच उघडे ठेवलेले दिसले. आम्ही इतक्या लवकर निघालो होतो की पुन्हा घरी परत जाऊन त्याविषयी खात्री करणं सहज शक्य होतं, पण आमच्या सहप्रवाशाने त्याला हरकत घेतली असती. त्यामुळे ज्या शेजाऱ्यांकडे किल्ली ठेवली त्यांना फोन करून ती खात्री करून घेण्याचा विचार ती करत होती, पण फोनच लागला नाही. हे कारण कळताच आता मात्र कमाल झाली. अशा अर्थाने मी कपाळावर हात मारून घेतला, पण हा माझा अभिनय फारच महागात पडला. कारण दार नीट बंद न करण्याचे कारण मीच होतो असे माझ्या ध्यानात आणून देण्यात आले. म्हणजे गाडी घरासमोर आल्यावर मी सामानाबरोबर खाली जाऊन तिची वाट पाहत उभा राहिलो असता खालून तिला लवकर येण्याची जी घाई लावली त्यामुळे दार नीट बंद झाले की नाही याकडे तिला नीट लक्ष देता आले नव्हते. शिवाय मी जर वर जाऊन पुन्हा स्वतः दार बंद झाल्याची खात्री करून घेतली असती तर असे झाले नसते. थोडक्यात झाल्या प्रकाराला मीच जबाबदार होतो. म्हणजे पुढे काय होणार याची काळजी करायला लागण्यापूर्वीच मागे काय झाले असेल याचीच काळजी करण्याची पाळी आली. आम्ही 9 वाजता जाणाऱ्या प्रवाशाच्या सोयीनेच विमानतळावर पोचलो. पोचल्यावर चालकाने व सहप्रवाशाने आम्हाला सामान उतरवून ढकलगाडी शोधून त्यावर सामान चढवून आत जाण्यास तयारच केले. आमच्या सहप्रवाशाने तुम्हाला सुद्धा आत सोडतील असं सांगितल्यावरून आम्ही तसा प्रयत्न केला, पण विमानपत्तनाचे सुरक्षा कर्मचारी अधिक जागरूक असल्यामुळे आमच्यासारख्या आगंतुकांना आत सोडून आतील गर्दी वाढवण्याची त्यांची इच्छा नव्हती असे दिसून आले. त्याचबरोबर बाहेर आमच्यासारख्या प्रवाशांसाठी विश्रामस्थान आहे व ते सुशीतल आहे असे त्यांनी सांगितले व ते ज्या प्रवेशद्वारापाशी आम्ही उभे होतो त्याच्यापासून बरेच दूर असलेल्या कोपऱ्यात आहे असे दिसून आले. जरा अधिक चौकसपणे पाहिले असते तर तसा आणखी एक विश्रामकक्ष त्या प्रवेशद्वाराच्या डावीकडे अगदी लागूनच होता हे समजले असते, पण ही गोष्ट आमच्या चौकस बायकोच्या नजरेतून कशी सुटली समजत नाही. ती बरोबर आहे म्हटल्यावर माझ्या लक्षात येणं शक्यच नव्हतं. विश्रामस्थळापर्यंत जाऊन आत प्रवेश करताना तेथील द्वाररक्षकाने आत प्रवेश करण्यासाठी 50 रुपयाचा प्रवेश परवाना लागेल असे सांगितले. सुदैवाने परवाना खिडकीजवळ होती. अर्थातच आम्हाला 2 परवाने घेऊनच आत प्रवेश मिळाला. या बाबतीत अमेरिकन विमानतळाची सोय मला आवडते. तेथे बरेच आतपर्यंत प्रवाशांना कितीही अगोदर जाऊन बसता येते. आतील खानपान सेवेचा लाभ घेता येतो आणि सोडायला येणाऱ्या व्यक्तींनाही अगदी सुरक्षा चाचणीच्या दारापर्यंत जाता येते. आत गेल्यावर व आम्ही स्थानापन्न झाल्यावर पहिलं काम अर्थातच आमच्या पुण्यातील शेजाऱ्यांना भ्रमणध्वनी करून आमच्या घराच्या सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करणे हे होते व त्यांनी आमच्या सदनिकेपाशी जाऊन दार उघडून व पुन्हा बंद करून आता ते खरोखरच बंद झाले आहे याची खात्री करून आम्हाला तसे कळवले व आम्ही निश्चिंत झालो. त्यानंतर भ्रमणध्वनी सौने आपल्याजवळच ठेवला. आम्ही बरोबर काही खाद्यपदार्थ आणलेले असल्यामुळे त्यावेळी त्यांचा समाचार घेणं आम्हाला शक्य झालं. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांचा समाचार सौने घेतला व मी बरोबर आणलेले पुस्तक चाळत बसलो. आमचे उड्डाण पहाटे 2 वाजताचे असल्यामुळे रात्री 10 वाजता आत सोडतील या अंदाजाने आम्ही परत एकदा सामानासह प्रवेशद्वाराकडे निघालो आणि आता मात्र आत शिरण्यास मुभा मिळाली व त्याच वेळी त्या प्रवेशद्वारापाशीच एक सुशीतल विश्राम कक्ष होता असे दिसून आले व आम्ही अगोदर उगीच दुसऱ्या टोकात जाऊन बसलो अशी हळहळ वाटली. पण मग नाहीतरी आपल्याला वेळच घालवायचा होता
अशी मनाची समजूत घालून घेतली. चरकात घातलेले ऊसाचे कांडे जसे आपोआपच दुसऱ्या बाजूने बाहेर पडते तसे आपल्या विमानसेवेच्या एका बाजूने प्रवेश केला व रांगेत उभं राहिलं की फारसा विचार न करता आपोआप आपण योग्य ठिकाणी पोचतो. सामान आम्ही नेहमीप्रमाणे 3-3दा वजन करून आणल्यामुळे कुठल्याही अडथळ्याशिवाय आत गेले. बोर्डिंग पासच हातात पडले. आता सुरक्षा चाळणीतून आत शिरण्याचेच बाकी होते आणि तिथेच सगळा घोळ झाला. तेथे स्त्री पुरुषांची वेगळी रांग होती. बरेच वेळा रांग एकच असते. त्यावेळी आम्ही शेवटपर्यंत बरोबरच असतो. त्यामुळे एकमेकांची चुकामुक होण्याची शक्यता नसते. पण आता मात्र मुकाट्याने आपापले कागदपत्र व सामान घेऊन आम्ही वेगवेगळ्या रांगेत उभं राहिलो. बोर्डिंग पासवर आमचे बैठक क्रमांक व प्रवेशद्वार क्रमांक लिहिलेले होते. नेहमीप्रमाणे पुरुषांची रांग मोठी दिसत होती. त्यामुळे सौची तपासणी अगोदर होऊन ती बाहेर उभी राहील ही माझी कल्पना. नेहमीप्रमाणे बूट, बेल्ट, घड्याळ इत्यादी जोखमीच्या वस्तू बास्केटमधून तपासणी पट्ट्यावर ठेवल्यावर कसलाही आवाज न करता सुरक्षा चाळणीतून आत जाऊन पडल्या व मीही तपासणी चौकटीतून आत जाऊन तपासणी अधिकाऱ्याच्या तपासणीस तोंड देऊन बाहेर पडलो व परत सर्व वस्तू अंगावर जिथल्या तिथं स्थापन करून मागील दारातून बाहेर पडलो. तेथे एक खाली जाणारा जिना आहे. तेथे सौचा पत्ता नव्हता. त्यामुळे ती जिना उतरून खाली उभी राहिली असेल असे वाटून जिना उतरून खाली गेलो तर तिथेही ती नव्हती. खरं तर नेहमीप्रमाणे ती माझी वाट पाहत बसलेली असेल असा माझा अंदाज होता. पण यावेळी बरेच विमान प्रवास केल्यामुळे अधिकच हुशार होऊन व द्वार क्रमांक माहीत असल्यामुळे ती सरळ तिकडेच गेली असेल असे वाटून मी त्या दिशेने भरभर चालायला सुरुवात केली. वाटले की या गतीने चालल्यावर आपण तिला गाठू. पण यावेळी तिने भलतीच चपळाई दाखवली असे दिसले, कारण वाटेतही मी तिला गाठू शकलो नाही आणि आमच्या बोर्डिंग पासात नमूद केलेल्या द्वार क्रमांकासमोरील विश्राम कक्षात ती दिसेल अशा आशेने पाहतो तो काय, तेथेही तिचा पत्ता नाही. आता मात्र शंकेची पाल मनात चुकचुकली की ही वाटेत चुकली की काय. खरं तर विमानतळावर चुकण्याचे कारण नाही. बरं, मोबाईलवर संपर्क साधावा तर आमच्या शेजाऱ्यांशी बातचीत करून आमच्या फ्लॅटच्या सुरक्षिततेची खात्री करून घेतल्यावर अतिशहाणपणा करून तो मी बंद करून ठेवण्यास सांगितला होता. आता तिला तो चालू करण्याची बुद्धी व्हावी अशी देवापाशी मी प्रार्थना केली व परत येताना एका ठिकाणी मदत केंद्र होतं, तिथं जाऊन माझी बायको हरवली आहे, तिच्याशी संपर्क करायचा आहे असे सांगितले. मदत केंद्रावरील सुरक्षा सेवकाने जत्रेत हरवलेल्या मुलासारख्या, म्हणजे त्या मुलाच्या दृष्टीने त्याची आई हरवलेली असते, तर अशा माझ्या केविलवाण्या मुद्रेकडे पाहिल्यावर मी सांगितले नसते तरी याची बायको हरवली असणार हे समजून घेतले असते. त्यामुळे मला मोबाईल क्रमांक विचारून तो लावला व माझ्या हातात रिसीवर दिला. पण आप जिस मोबाईल से संपर्क करना चाहते हैं वह अभी बंद है असा संदेश मला मिळाला आणि तो अपेक्षितच होता, कारण मी बंद केलेला मोबाईल चालू करणं तिच्या लक्षात येईल अशी शक्यता फार कमी होती. मग पुन्हा एकदा मी आमच्या विमानसेवेचे द्वार क्रमांक 34 कडे मोर्चा वळवला. आशा होती की तिथं ती मला दिसेल, पण पुन्हा तिथं तिचा मागमूसही नाही. म्हणजे स्वप्न वासवदत्ता नाटकातील राजासारखे दशदिशास पुसतो पुसतो वेड्या नभा, ती कुठे राजसा माझी प्रियवल्लभा असं म्हणत फिरण्याची वेळ आली. परत येताना पुन्हा त्या सुरक्षा जवानाला काय झाले ते सांगितले व अजूनही ती सुरक्षा चाचणीच्याच विभागात असेल तर तिच्या नावाचा पुकारा करून माझ्याशी संपर्क तिने साधावा असे घोषित करावे अशी विनंती त्याला केल्यावर त्याने तसे करण्याचे मान्य केले. त्यालाही कदाचित माझ्यावरील गंभीर प्रसंगाची कल्पना आली असावी. सुरक्षा रक्षकाने सुरक्षा चाचणी चालू असलेल्या भागात उद्घोषणा करण्यासाठी तिकडे तसे कळवले, म्हणजे आमची बायको हरवली ही आता ब्रेकिंग न्यूज झाली. पण ती तिच्या कानावर पडण्याची शक्यता आहे की नाही याविषयी मी साशंक होतो. म्हणून स्वतः शोध घेणे मात्र जारीच ठेवायचा निश्चय केला व सगळ्यात जास्त ती कुठे असण्याची शक्यता आहे याचा विचार करू लागलो. वस्तू शोधण्याच्या बाबतीत आमच्या बायकोनेच घालून दिलेला जो नियम मी कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करूनही माझ्याकडून पाळला जात नाही, तो म्हणजे जिथे ती वस्तू असण्याची जास्तीत जास्त शक्यता असते ती जागाच अगदी कसोशीनं शोधायची. पण या बाबतीत कसे काय कुणास ठाऊक मी कमी पडतोच
आणि नंतर ती शांतपणे त्याच ठिकाणातून ती वस्तू काढून ही का इथेच आहे असे म्हणून माझ्या मते मला खिजवते. पण तिच्या मते ती फक्त दाखवते. तिच्या मुद्रेवरील भाव खरे तर मलाच कळतात. पण असो, आता तिलाच शोधायला तिच्या या कसबाचा उपयोग होणार नसला तरी तिच्या या पद्धतीचाच वापर करावा लागेल असे मला वाटून अगदी निश्चितपणे ती थांबण्याची जागा म्हणजे सुरक्षा चाचणीतून बाहेर पडल्यावर म्हणजे जो जिना उतरून मी घाईने निघालो होतो त्याच जिन्याखालील जागाच नीट तपासणे आवश्यक आहे असा निष्कर्ष काढला. आणि मी तिथं जाऊन पाहतो तो काय, समोर साक्षात तीच उभी, पण नुसती नव्हे तर साक्षात महिषासुरमर्दिनीच्या अवतारात उभी. आता बेस्ट वे ऑफ डिफेन्स इज ऑफेन्स या तत्वानुसार मी तिला शोधण्यासाठी जी धावपळ केली त्याचा अहवाल देऊन, कमालच आहे तुझी, सगळा विमानतळ पालथा घातला तुला शोधण्यासाठी आणि मोबाईल चालू करायला काय झाले होते. अशा चोराच्या उलट्या बोंबा मारण्याचा प्रयत्न केला, पण हा माझा बचाव करण्याचा प्रयत्न करून मी चांगलाच तोंड घशी पडलो. आतापर्यंत तिने दुर्गेचा अवतारच धारण केला होता, पण आता तेवढ्यावर थोडंच थांबणार होतं. आमच्या द्वार क्रमांकापर्यंत जाईपर्यंत आणि नंतरही बराच काळ लग्नानंतर मी आजपर्यंत किती आणि कोणत्या चुका केल्या याचा पूर्ण इतिहास मला तिच्या तोंडून ऐकावा लागला. जणू अमेरिकेपर्यंत मी तिला चालतच यायला लावले आहे अशा थाटात यापूर्वीही एकदा स्कूटरवर माझ्या मागे ती बसली असताना एका ठिकाणी काही कारणानं थांबावं लागलं असता नंतर गाडी सुरू करताना ती मागे बसलीच नव्हती याची दखल न घेता मी गाडी तशीच दामटून घरी गेलो आणि तिला कसे चालत घरी यायला लावले याही प्रसंगाची उजळणी झाली. तिच्याकडून मात्र आयुष्यात एकच चूक झाल्याचे तिने कबूल केले, ती म्हणजे माझ्याबरोबर लग्न करणे हेही समजले. तरी माझ्या चुकापदरात घेणारी व्यक्ती सापडल्याच्या आनंदात ते सर्व मी शांतपणे ऐकून घेतले, कारण आता आणखी चुका करायला मी मोकळा झालो होतो. मुक्काम मिनिओपोलिस. आमच्या 5व्या वारीच्या काही दिवस अगोदरच जयवंतला एडिसनहून हलावे लागले होते, कारण TCSच्या ज्या प्रकल्पासाठी तो तिथं गेला होता तो संपला होता. त्यावेळी तो GE हेल्थ या कंपनीसाठी काम करत होता. त्यांनी त्यांचे खाते सत्यमकडे सोपवायचे ठरवले, म्हणजे त्यावेळी सत्यमचा घोटाळा बाहेर आला नव्हता, त्यामुळे त्याला दुसऱ्या जागी जावे लागणार हे उघडच होते, कारण TCSचा दुसरा ग्राहक एडिसनजवळ नव्हता. त्याला 2-3 जागा सुचवण्यात आल्या होत्या. हा सगळा प्रकार आम्ही 4थ्यांदा अमेरिकेस गेलो होतो तेव्हाच चालला होता. पण आम्ही परतल्यावर त्याला मिनियापोलिसच्या अलियान्स या कंपनीच्या कामावर रुजू व्हायला सांगण्यात आले आणि तो मार्चमध्ये तिथं सहकुटुंब गेला होता. आम्ही फेब्रुवारीत परतलो होतो, त्यामुळे लगेचच परत जाऊ असे वाटत नव्हते, पण आमच्या नातवांचा हट्ट आणि त्यांना पुन्हा पाहण्याची इच्छा यांनी आम्हाला भारतात बसू दिले नाही आणि त्यामुळे आम्ही परत आल्यावर 6 महिन्यातच परत जावे असे वाटू लागले आणि पुन्हा 2008च्या ऑगस्ट महिन्याच्या 27 तारखेस आम्ही कॉन्टिनेंटलच्या विमानसेवेने परत अमेरिकेत जावयास निघालो. कॉन्टिनेंटलने आम्ही यावेळी प्रथमच प्रवास केला. या उड्डाणाचा मोठा फायदा असा वाटला की हे मुंबईहून रात्री 9 वाजता निघून कुठेही न थांबता सरळ पहाटे 5:45ला नेवार्कला जाणारे उड्डाण आहे. त्यामुळे मुंबईतून आडवेळेला निघावे लागत नव्हते. प्रवास जवळजवळ रात्रीच होत होता आणि नेवार्कला न्यावयास येण्यासाठी मुलाला रजा घेण्याचे कारण नव्हते. एकूण प्रवासही ठीक झाला. नेवार्कला पोचल्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्यानेही लगेच 6 महिन्यांच्या वास्तव्याची परवानगी दिल्यावर सुटकेचा निश्वास सोडून बाहेर पडल्यावर आम्हाला आमच्या बॅगा आमची जणू वाटच पाहत असल्यासारख्या सामानाच्या पट्ट्यावरून फिरत असलेल्या दिसल्या. येऊन जाऊन त्यासाठी ट्रॉल्या मात्र $6 भरून घ्यावयाच्या होत्या. त्याबरोबर असणाऱ्या एका सहप्रवाशाने सोडवून दिल्यावर अर्थात $6 आम्ही दिले. त्यानंतर लगेचच आम्ही बाहेर पडलो. त्यावेळी पहाटेचे 6:30 वाजत होते. मात्र नेहमीप्रमाणे आम्हाला न्यावयाला येणाऱ्या सुजित सावा संयुक्ताचा पत्ता नव्हता. यावेळी जयवंत आणि त्यांचे कुटुंबीय तेथे नव्हतेच. त्यामुळे आजपर्यंत प्रत्येक वेळी आम्ही बाहेर पडतात सर्व मुला नातवंडांचे चेहरे पाहण्याची सवय झालेल्या आम्हाला पहाटेच्या थंड वेळी अशा थंड्या स्वागताची अपेक्षा नव्हती.
मग एक भारतीय व्यक्ती भ्रमणध्वनी करत असताना पाहिल्यावर तिलाच वेठीस धरून त्याच्या मोबाईलवर संयुक्ताचा नंबर लावला आणि तो लागला. ती विमानतळावरच होती, पण नेहमीप्रमाणे आम्ही एअर इंडियाने न आल्यामुळे तिचा अंदाज जरा चुकला होता. म्हणजे ती कॉन्टिनेंटलसाठी राखीव पार्किंगमध्ये बघूनच तिकडे गेली होती, पण तेथील प्रवेशद्वार आंतरराष्ट्रीय विमानाच्या प्रवाशांना बाहेर किंवा आत जाण्यासाठी नव्हते ही सूचना तिला दिसली नव्हती. काही का असेना आमचा संपर्क साधला होता, त्यामुळे ती केव्हातरी येईल आणि आम्हाला घेऊन जाईल याची खात्री होती. शेवटी आम्ही एकदाचे 5व्यांदा अमेरिकेत पोचलो होतो. एडिसनला आम्ही पोचल्यावर लगेचच गणपती आणि गौरी यांचे आगमन होत होते. खरे तर त्यांच्या स्वागतासाठीच इतके तडात तापडीने आम्ही गेलो होतो, त्यामुळे आम्ही फारशी विश्रांती न घेता लगेचच तयारीला लागलो. यावेळी संयुक्ता पण नोकरीवर जाऊ लागली होती, पण सुदैवानं त्या काळात तिला सुट्टी म्हणजे रजा मिळाली होती आणि त्यामुळे अगदी पुण्यात व्हावा तशाच उत्साहात गणपतीचे व गौरींचेही आगमन झाले. आजूबाजूच्या भारतीय कुटुंबांनी त्यात भाग घेऊन आमच्या उत्साहात भर घातली आणि त्यानंतर आम्हाला नवरात्र साजरे करण्यासाठी मिनियापोलिसला जाण्याचे वेध लागले. पहिल्यांदा 2009मध्ये नेवार्कहून मिनियापोलिसला 20 सप्टेंबरला निघणारे आणि तिकडून 25 डिसेंबरला परत येणारे कॉन्टिनेंटलचेच उड्डाण आम्हाला मिळाले. हा प्रवास फक्त 2च तासांचा असल्यामुळे आणि मिनियापोलिसची प्रमाण वेळ एडिसनपेक्षा 1 तासानं मागं असल्यामुळे आम्ही संध्याकाळी 5:45लाच मिनियापोलिसला पोहोचलो. डोमेस्टिक उड्डाणाच्या बाबतीत एक गोष्ट चांगली असते, त्यात पोचवायला अगर न्यायला येणारी मंडळी अगदी बॅगेज ज्या विभागात उतरवून घेतो तेथपर्यंत आत येऊ शकतात. त्यामुळे आमच्यासारख्या नवागतांची पंचायत होत नाही. आमचे विमान मिनियापोलिसच्या विमानतळात शिरतानाच मी जयवंतला मोबाईलवरून संपर्क साधून आमचे उड्डाण तेथे पोचल्याची वर्दी दिली. त्यामुळे बॅगेज क्लेमच्या पट्ट्यापाशीच तो आमची वाट पाहत उभाच होता. त्यामुळे पट्ट्यावरून सामान काढण्यापासूनच आम्हाला त्याची मदत झाली. सौभाग्यश्री आणि नातवंड येण्याची अपेक्षा व आवश्यकता नव्हती. मिनियापोलिसमध्ये प्रवेश करतानाच हे जरा लहान शहर आहे हे जाणवले. येथे थंडी फारच आहे अशी भीती आम्हाला घालण्यात आली होती आणि त्यात तथ्यही होतेच, कारण आम्ही येण्यापूर्वीच एकदा तिथे हिमवर्षाव होऊन गेलाच होता. त्यामुळे आम्ही विमानात बसतानाच स्वेटर, जॅकेट असे कपड्यांचे एकावर एक थर चढवले होते. त्याची काही आवश्यकता नव्हती असे खाली आल्यावर जाणवले, कारण आम्ही येणार असे कळल्यावर बहुधा थंडीने आपला मुक्काम हलवला होता, इतका की त्या दिवशी एडिसनपेक्षाही हॉपकिन्स या जयवंत राहत असलेल्या उपनगराचे तापमान जास्त होते. हॉपकिन्स या विभागात जयवंतची सदनिका होती. त्या रस्त्याचे नाव व्हॅन ब्युरेन ॲव्हेन्यू नॉर्थ असे आहे आणि त्याच्या इमारतीचा क्रमांक 421 होता. या संकुलाचे नाव रॅम्स गेट असे असून त्यात 3 इमारती आहेत. त्यातील बाकीच्या 2 500 आणि 725 क्रमांकाच्या होत्या. हे क्रमांक कसे देण्यात आले हे कोणालाच माहीत नाही, पण बहुधा हे प्लॉट क्रमांक असावेत असे मला वाटते. आमचे स्वागत जरी कमी थंडीने झाले तरी एकूण येथे थंडी खूपच असते. कधीकधी तापमान शून्याखाली 20-25 अंश फॅरनहाईट इतके जात असल्यामुळे रस्ते हिमवर्षावामुळे खराब होतात. त्यामुळे त्यांची देखभाल चांगली असते आणि थंडी सुरू होण्यापूर्वीच रस्ते व्यवस्थित करण्याची दक्षता घेतात हे मला फिरायला जाताना पाहावयास मिळाले. आणि पावसाळा सुरू झाल्यावर गटारे साफ करायला सुरुवात करणाऱ्या आपल्या महापालिकांची आठवण झाली. रॅम्स गेट संकुल. रॅम्स गेट संकुलाविषयी सांगणे आवश्यक आहे असे मला वाटते, कारण अशा प्रकारचे संकुल असू शकते यावर निदान भारतातील तरी कुणाचाच विश्वास बसणार नाही. इतकेच काय, आम्ही आमच्या अमेरिकेतील परिचितांना फोन करून वर्णन केल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले. जयवंतच्या सांगण्यावरून असेही कळले की त्याने एडिसनहून येतानाच त्याच्या मित्राला तेथे जागा घेऊन ठेवण्यास सांगितले होते. तर तो त्याच्या कुटुंबासह तेथे पोचला तेव्हा त्याचा फ्लॅट त्याच्या स्वागतासाठी तयार ठेवण्यात आला होता. मिनियापोलिसमध्ये राहण्याच्या जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा परिणाम असेल कदाचित. नंतरही बऱ्याच ठिकाणी जागा भाड्याने देण्याच्या पाट्या आम्हाला बाहेर फिरू लागल्यावर दिसल्या. ज्या दिवशी आम्ही रॅम्स गेटमध्ये पाऊल ठेवले
त्याच दिवशी संध्याकाळी संकुलातर्फे संध्याकाळीचे गेट टुगेदर होते. त्यात सर्व संकुलातील कुटुंब 421 म्हणजे आमच्याच इमारतीच्या आतील पार्टी हॉलमध्ये जमली होती. अशाच पद्धतीने महिन्याच्या शेवटी रविवारी सकाळी नाश्त्यासाठी सर्व कुटुंबांना संकुलातर्फे बोलावण्यात येते. त्यामुळे गेलो त्याच दिवशी आमच्या संकुलातील 4-5 मराठी कुटुंबांचा परिचय झाला. त्यातील एकातील आजी आजोबा पण आले होते आणि ते आमच्यासारखेच पुण्याहून आले होते. एवढेच नव्हे तर आमचे काही समान मित्रही आहेत याचा शोध लागला. भारतीय कुटुंब तर इतकी होती की आम्ही अमेरिकेत आलो नसून काही अमेरिकनच भारतात पाहुणे म्हणून आलेत असे वाटू लागले. या सर्व मराठी माणसांचे स्नेहसंमेलन दिवाळीत आमच्या सुनेने आणि तिच्या मैत्रिणीने पुढाकार घेऊन आयोजित केले. त्याला 30-35 जण आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या मोठ्या नातवाने माझ्या फिरण्याच्या वेळी त्या भागाचे एक टुरिस्ट गाईडच्या थाटात त्याला व मला झेपेल एवढ्या मार्गावर हिंडवून मार्गदर्शन केल्यामुळे दुसऱ्या दिवसापासून मी एकटाच सकाळच्या माझ्या फिरण्याचे आयोजन करू लागलो. रॅम्सगेट संकुलात 3 अगदी सारख्या इमारती एकमेकांकडे पाठी करून उभारण्यात आल्या आहेत आणि त्या तिन्ही इतक्या सारख्या आहेत की चुकून आपण दुसऱ्या इमारतीत शिरलो तरी पत्ता लागणं शक्य नाही. बाहेरूनही त्या अगदी सारख्या आहेत. तेव्हा आत शिरताना नंबर पाहिला तरच आपण आपल्याच इमारतीत शिरतो याचा बोध होतो. एकमेकांशी काटकोन करून उभ्या असल्याने समोरील रस्ते मात्र वेगवेगळे आहेत. आमच्या 421 समोरील रस्ता व्हॅन ब्युरेन ॲव्हेन्यू नॉर्थ तर बाकीच्या 2 इमारती समोरील रस्त्यांची नावं केम्ब्रिज रोड व लेक रोड अशी आहेत. माझ्या फिरण्याचा मार्ग लेक रोडवरून टायलर रोड, त्याला काटकोनातील 2nd स्ट्रीट, नंतर ब्लेक रोड व शेवटी केम्ब्रिज रोडवरून रॅम्सगेट असा होता. प्रत्येक इमारतीच्या समोर मोठे पार्किंग क्षेत्र तर आहेच, पण समोर छान झाडी पण लावलेली आणि व्यवस्थित राखलेली आहे. समोर फुलांचे ताटवे पण आहेत. अर्थात आम्ही तिथं गेल्यावर पहिले काही दिवसातच त्या सौंदर्याचा आस्वाद घेणे शक्य झाले, कारण नंतर हिमवर्षावामुळे त्या सर्वांची वाट लागली. एवढेच काय, झाडांपैकी फक्त सूचीपर्णी झाडेच काय ती टिकून राहिली. बाकी सर्व झाडांवर एकही पान पाहायला मिळत नव्हते. आम्ही गेल्यावर काही दिवस आम्हाला फॉल कलर्स पाहायला मिळाले. प्रवेशद्वारासमोर रॅम्सगेटचा छाप म्हणजे मेंढ्याच्या मुखवट्याचे चित्र आहे आणि छोटासा पाण्याचा हौद आणि त्यात काही प्रदर्शनीय दगडधोंडे, छोटासा शोभेचा धबधबा पण होता. थँक्सगिव्हिंगपासून त्यात हरिण, रेंडियर व स्नोमॅन यांच्या प्रतिकृतींचे लोखंडी सांगाडे विद्युत माळांनी प्रकाशित केलेले ठेवले होते. ते बहुधा नाताळपर्यंत ठेवत असावेत. प्रत्येक इमारतीत शिरण्यासाठी एक काचेचे मोठे प्रवेशद्वार आहे. त्यातून आत शिरल्यावर एक छोटा मोकळा भाग असून त्यात उजव्या बाजूस छोटे बाक ठेवलेले आहे. डाव्या बाजूस इमारतीतील भाडेकरूंची नावे लिहिलेली यादी एका काचेच्या चौकटीत लावलेली दिसते. जर तुमच्याकडे किल्ली असेल तर आतील काचेचा दुसरा दरवाजा तुम्ही उघडू शकता. पण तुम्ही पाहुणे असाल तर ज्यांच्याकडे तुम्ही आला असाल त्यांच्या नावासमोरील क्रमांक समोरील फोनसारख्या तबकडीवर दाबला की त्या घरातील व्यक्ती येऊन तो दरवाजा ती उघडते व तुम्हाला इमारतीत प्रत्यक्ष प्रवेश मिळतो. आता पुण्यातील आमच्या सदनिकेतही अशीच सोय आहे. मात्र हे काचेचे दार बंद करण्याची खबरदारी फारच थोडे रहिवासी घेतात. तिथं पुण्यात असताना एकदा मात्र मी बाहेर पडताना प्रवेश कार्ड न घेताच बाहेर पडलो आणि परत आल्यावर पाहतो तो काय, काचेचे दार बंद. नंतर एक महिला तिच्या 2 मुलींना घेऊन आली. मोठी मुलगी 10-12 वर्षांची तर धाकटी कडेवर होती. तिच्याकडे कार्ड असेल असे वाटले, पण ते नव्हतेच आणि आमच्या सदनिका क्रमांकाची बटणं दाबूनही वरची घंटी वाजत नव्हती. त्यामुळे आम्ही सगळेच अडकून पडलो. तेव्हा त्या महिलेने आपल्या मोठ्या मुलीला दे धक्का असं म्हटल्यावर मी तिला विचारू लागलो, अहो काय करताय, असे बळजबरीने दार उघडलं तर ते बिघडेल, रात्री पण आपली सुरक्षितता कमी होईल.
पण ती माझा सल्ला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती व आपल्या मुलीला तिने जोर लावून दार उघडायला सांगितले व तसे ते उघडलेही. मग तिच्याबरोबर आत जाताना माझे नागरिकशास्त्रावरील भाषण तिने ऐकून घेतले. पण तिच्या कडेवर मुलगी होती त्यामुळे तिला असे करावे लागले असे तिने मलाच सुनावले होते. येथे म्हणजे या रॅम्सगेट संकुलात आतमध्ये शिरल्यावर आतील भाग वातानुकूलित असतो. आम्ही गेलो तो थंडीचा काळ असल्याने हीटर्स चालू होते. आमच्या इमारतीत संकुलाची कचेरी आहे ती या काचेच्या दारातून प्रवेश केल्यावर जो मोठा हॉल आहे त्याच्या 2 बाजूच्या मोठ्या दालनात असून आठवड्यातील 7ही दिवस तिथे 1 वा 2 कर्मचारी असतातच. त्यामुळे काही तक्रार नोंदवायची असेल तर कोणीतरी उपलब्ध असतेच. ऑफिसातच सुट्टी नाणी मिळण्याची सोय आहे कारण वॉशिंग मशीनसाठी ती लागतात. समोरच्या हॉलमध्ये आपल्याला पाठवायच्या पत्रांसाठी पोस्टाची पेटी आहे आणि भाडेकरूंना आलेली पत्रे टाकण्यासाठी त्याच भागात प्रत्येक सदनिकेसाठी वेगळ्या छोट्या छोट्या पेट्या बसवलेल्या आहेत. त्याची किल्ली सदनिका धारकाकडे असते. या हॉलच्या आत गेल्यावर वर जाण्यासाठी जिना आणि त्याच शेजारी एलिव्हेटरही आहे पण तो फार हळू चालतो. इतका की त्याच्या शेजारी इन केस ऑफ इमर्जन्सी यूज द स्टेअरकेस अशी सूचना आहे. हे वाचून हसू येईल पण हा एलिव्हेटर खरं तर जड सामान घेऊन आलेल्या वरच्या भाडेकरूंसाठी आहे. येथे आठवड्यातून एकदा अगर 2दाच खरेदीसाठी बाहेर पडता येत असल्याने एकदम बरेच सामान आणावे लागते आणि इतके सामान घेऊन जिन्यावरून चढणे अवघड जाते. सामान वाहून नेण्यासाठी ट्रॉलीजही ठेवल्या आहेत. त्या जिन्यावरून चढवणे शक्यच नसतं म्हणूनच एलिव्हेटर लागतो. नाहीतर 2च मजले असल्यावर त्याची आवश्यकताच नाही. त्यामुळे जिन्यावरून वर चढणे आणि एलिव्हेटरमधून खाली येणं हा आमच्या धाकट्या नातवाचा आवडता खेळ होता. जिन्याच्या जवळच डावीकडे व उजवीकडे जाणारे पायरस्ते असून ते खालच्या सदनिकांकडे जातात. त्यांच्या प्रवेशद्वारांवर कोणत्या क्रमांकाच्या सदनिकांकडे ते जातात ते क्रमांक लिहिलेले आहेत. या हॉलमध्ये 2 मोठी गोल टेबल व त्यांच्या सभोवती 4-4 खुर्च्या, त्या व्यतिरिक्त 2 बाकं, एक छोटे टेबल व त्यावर एक शोभेची कब्बशी ठेवलेली, वर काच लावलेली छोटी लाकडी पेटी, तिच्या शेजारी 2 खुर्च्या, मध्ये एक मोठे आडवे टेबल, याशिवाय भिंतीवर काही चांगल्या लाकडी चित्रांच्या चौकटी, याशिवाय भिंतीवर आणखीही काही शोभेच्या चिनी मातीच्या वस्तू यांनी हॉल सजवलेला आहे. हॉलमध्ये हवा वातानुकूलित असूनही 2 पंखे 24 तास चालूच असतात व शोभेच्या व प्रकाश देणाऱ्या हंड्यांमध्ये 24 तास जळणारे दिवे आहेत. इमारतीच्या रचनेत लाकडाचा सढळपणे वापर ही येथील थंड हवेमुळे आवश्यक बाब बनली आहे. त्याचबरोबर आगीचाही धोका बराच असतो. त्यामुळे आगीची सूचना देणारे गजर सदनिकांकडे जाणाऱ्या आतील पायवाटांवर जागोजागी आहेत. त्यांच्या साखळ्या इतक्या खाली लोंबतात की एखादे लहान मुलंही मजा म्हणून सहज ओढू शकेल. एकदा एक भारतीय गृहिणी त्या पायवाटेवर उभी राहून तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत उभी होती. तिच्या खांद्यावर लहान मूल होते. त्याने सहज ती साखळी ओढली आणि अतिशय जोराचा आवाज करणारा भोंगा सुरू झाला. आम्ही व सगळेच लोक घाबरून आपापल्या महत्त्वाच्या सामानाच्या बॅगा भरून बाहेरच्या मोकळ्या जागेत जमा झालो. 2च दिवस अगोदर सगळ्या सुरक्षा यंत्रणेची पाहणी करायला सदनिकेचे अधीक्षक वर्ग येऊन गेले होते आणि त्यांनी अशा वेळी काय दक्षता घ्यायची याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आमच्यासारखे पाहुणे आपले पासपोर्ट व व्हिसा एका बॅगेत भरून मध्ये जमा झाले. जरी त्या छोट्या मुलाच्या आईने आपल्या मुलाची करामत कबूल केली तरी पाहणी करायला अग्निशामक दलाची गाडी येऊन त्यांनी परवानगी दिल्यावरच आम्हाला आपापल्या सदनिकेत जाता आले. प्रत्येक इमारतीस 3 बाजूस सदनिका असून मागील एक बाजू मोकळी ठेवून त्यात काही झाडे लावलेली होती. शिवाय कृत्रिम रीतीने टेकडीसारखा उंचवटाही मुद्दाम करून सर्वत्र भरपूर हिरवळ लावलेली आहे. या मागील बाजूनेही बाहेर पडण्यासाठी इमारतीला काचेचे दरवाजे असून ते उघडण्यासाठी भाडेकरूला आपल्याकडील किल्लीचा वापर करावा लागतो. त्याच भागात 2 बार्बेक्यू भट्ट्या असून त्याच जवळ काही बाकं व खुर्च्या ठेवलेल्या असतात. हवा चांगली असताना काही कुटुंब त्या भट्टीचा वापर करून पार्टीची मजा लुटू शकतात.
लहान मुलांसाठी बिंगोसारखे काही खेळ वगैरे या भागातही हवा चांगली असताना संकुलातर्फे घेण्यात येतात. काही भागात आणि सर्वत्रच सिमेंटचे पायरस्ते असून हिमवर्षावानंतर बहुधा लगेचच ते साफ करण्यात येतात असे दिसले. त्यासाठी नेमलेले सेवक संकुलातच राहतात. बहुतेक 2 शयनकक्षांच्या सदनिका असून आत डिशवॉशर, रेफ्रिजरेटर, गॅसच्या शेगड्या व गॅसचे कनेक्शन, एक पूर्ण व एक अर्धी बाथरूम, त्यात एक टब व गरम व थंड पाण्याचे नळ, तसेच वॉश बेसिनवरही आणि स्वयंपाकघरातील बेसिनलाही वातानुकूलन आणि उष्ण हवेसाठी वेगळी व्यवस्था. या सगळ्या व्यवस्था बहुतेक सर्वच सदनिका संकुलाप्रमाणे. पण येथील वैशिष्ट्य म्हणजे माझा मुलगा राहायला आला तेव्हा बाथरूम व स्वयंपाकघरात कागदी हातरुमाल व टॉयलेट पेपर, छोटी सेंटची बाटली व वेलकमची छोटी पाटी त्याच्या स्वागतासाठी संकुलातर्फे ठेवण्यात आलेले पाहून त्याला व हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले. नंतर त्याच्याच विभागासाठी भारतातून आलेल्या त्याच्या सहकार्याला हाच अनुभव आला. त्याच्यासाठी सदनिका राखून ठेवल्याबद्दल जयवंतला $200ची भेटही मिळाली. येथे सदनिकांची संख्या बरीच असल्यामुळे असेल, पण भाड्याने देण्याच्या पाट्या जागोजागी दिसल्या आणि सध्या म्हणजे त्यावेळी म्हणजे 2009मध्ये जागांचे भावही पडल्याने विकाऊ घरांच्या पण अशी स्थिती आपल्याकडे कधीच येणे शक्य नाही. संकुलातर्फे महिन्याच्या 1 तारखेस ऑफिस समोरील टेबलवर कुकीज व थंड वा गरम पेय सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठेवलेले असते. प्रत्येक व्यक्तीने 2 कुकीज व 1 ग्लास वा कप पेय प्यावे अशी अपेक्षा असते. महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी वा शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता अपार्टमेंटच्या पार्टी रूममध्ये डेझर्ट या नावाखाली केक्स, पाय व आणखी काही वस्तू ठेवलेल्या असतात आणि 7 ते 8 आपल्या सोयीप्रमाणे जाऊन तेथील टेबलवर बसून तुम्ही खाऊ शकता अथवा वेळ नसेल तर डिशमध्ये घेऊन घरी जाऊ शकता. एका गुरुवारी डिनर असते, ते संध्याकाळी 6:30 ते 8च्या काळात असते. एका संध्याकाळी 4 ते 5:30 या काळात चित्रपट दाखवण्यात येतो. महिन्याच्या 4थ्या रविवारी सकाळी कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट 9:30 ते 11 या काळात असतो. यात कुकीज, केक्स, फळे वा गरम वा थंड पेय यांचा समावेश असतो. या प्रत्येक कार्यक्रमास संकुलाचे कर्मचारी हसतमुखाने प्रत्येकाचे स्वागत करून देखरेख करत असतात. आश्चर्य म्हणजे 11 वाजल्यानंतर त्यातील काही वस्तू उरल्या तर त्या कर्मचाऱ्यांच्या घरी न जाता ऑफिस समोरील टेबलवर त्या ठेवल्या जातात आणि जे सकाळी येऊ शकले नसतील असे भाडेकरू त्यांचा आस्वाद घेऊ शकतात. याशिवाय अडल्ट बिंगो, किड्स बिंगो, चिल्ड्रन्स क्राफ्ट असे कार्यक्रमही असतात. याशिवाय होमवर्क हेल्पर असा एक उपक्रमही राबवला जातो. त्याला थोडी फी असते व त्यासाठी वेगळी खोली असून तिथं लहान मुलांची बरीच पुस्तकं, काही खेळणी व शैक्षणिक साहित्य ठेवलेले आढळले. काही ठराविक दिवशी शाळेत जाणाऱ्या मुलांना गृहपाठ करण्यास मदत केली जाते. प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीला त्या आठवड्यातील कार्यक्रमाची छापील माहिती पत्रिका प्रत्येक इमारतीत प्रवेश करण्याच्या प्रत्येक दारात प्रवेश केल्यावर दिसेल अशी काचेच्या फ्रेममध्ये लावून ठेवलेली असते. या संकुलाचे आणखी एक मजेशीर वैशिष्ट्य असे आहे की तुम्हाला जर कराराच्या मुदतीपूर्वी जागा सोडून जावे लागले तर तुम्ही संकुल व्यवस्थेतर्फेच त्या काळात पोट भाडे करू ठेवू शकता आणि त्या काळात पुढील काळाचे भाडे तुम्हाला भरावे न लागता तो पोट भाडे करू भरतो. मात्र तुम्ही तसे न करता जागा सोडली तर कराराची मुदत भरेपर्यंत भाडे तुम्हाला भरावे लागते. अर्थात हा नियम सर्वच संकुलात असतो, पण इतरत्रही पोट भाडे करू ठेवण्याची सोय नसते. प्रत्यक्षात तुमची कराराची मुदत संपल्यावर जर तुम्हाला पुढे राहायचे असेल तर भाडे काही प्रमाणात वाढते, पण तेच तुम्ही दुसऱ्या कोणी जागा सोडल्याने पोट भाडे करू म्हणून गेलात तर मात्र पूर्वीचेच भाडे चालू राहते. त्यामुळे बरेच लोक भाडे वाचावे म्हणून कराराची मुदत संपल्यावर कोणी त्याचा करार संपण्यापूर्वी सोडून जात असला तर त्याच्या सदनिकेत स्थलांतरित होतात. अगदी पोट भाडे करू म्हणून न जाता कराराची मुदत संपल्यावर याच संकुलातील दुसऱ्या सदनिकेत नव्याने जाता येते आणि भाडे वाढ वाचवता येते. अर्थात स्थलांतराची कटकट बरीच असते,
पण तरी पैसे वाचवण्यासाठी बरेच लोक अनेक वेळा स्थलांतर करताना आढळले. मनोरंजन. तिन्ही इमारतींच्या बरोबर मध्यावर एक मोठी इमारत रेक सेंटर म्हणजे रिक्रिएशन क्लबसारखी असून तिथे 2 टेबल टेनिसची टेबलं, एक बिलियर्ड टेबल एका मोठ्या हॉलमध्ये आणि त्यास लागून असणाऱ्या दुसऱ्या हॉलमध्ये 3 ट्रेडमिल्स, एक सायकलिंग मशीन, 2 वेगळी व्यायामाची मशीन्स, शिवाय डंबेल्स, व्यायाम करण्यासाठी योग्य छोटी टेबलं अशी साधनं ठेवलेली. त्या खोलीत TV, पंखे, वातानुकूलन अर्थातच असते. व्यायाम करायला येणाऱ्या स्त्रियांना सोयीचे जावे म्हणून एका छोट्या खोलीत लहान मुलांच्या खेळण्याची काही साधने. मुख्य हॉलमध्ये उजव्या बाजूस एका मोठ्या हॉलमध्ये TV, 5-6 आरामखुर्च्या, 2 मोठी टेबल्स असून त्यावर बुद्धिबळ वगैरे बैठे खेळ खेळण्याची सोय असते. त्यास जोडूनच पुरुष आणि स्त्रियांची वेगळी प्रसाधनगृहे. या मुख्य हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक चाव्या सर्व सदनिकाधारकांना दिलेल्या असतात. तसेच काचेचे दार मागील बाजूसही असून त्यातून बाहेर पडल्यावर एक मोठा व एक छोटा असे पोहण्याचे तलाव आहेत. अर्थात आम्ही गेलो तेव्हा थंडीमुळे ते बंद होते. त्याच्या पलीकडेही थोडा उंच भाग करून त्यावर टेबल खुर्च्या ठेवलेल्या असून उन्हाळ्यात त्यावर बसून सूर्यस्नानाचा किंवा काही पेयपान करायचं असेल तर त्याचा आनंद लुटता येतो. त्या आनंदासही थंडीचे दिवस असल्यामुळे आम्हाला मुकावे लागले. या भागातून आत प्रवेश करायला पुन्हा चावी वापरावी लागते, नाहीतर आतून कुणाला तरी दार उघडावे लागते. या दारामुळे आम्ही एकदा मोठ्याच अडचणीत सापडलो होतो. डिसेंबरमध्ये तापमान अगदी कमी म्हणजे शून्याखाली गेल्यावर, हिमवर्षाव होऊ लागल्यावर सकाळच्या फिरण्याच्या कार्यक्रमास आम्हाला रजा द्यावी लागली. त्यामुळे त्याऐवजी रेक सेंटरमध्येच ट्रेडमिलवर आपला चालण्याचा हप्ता पूर्ण करावा असा विचार आम्ही केला आणि त्याप्रमाणे आम्ही सकाळीच तिथे जाऊ लागलो. एक दिवस हिमवर्षाव बराच झाल्याने त्या पार्श्वभूमीवर काही छायाचित्रे घ्यावीत असा विचार करून आम्ही खेळ साहित्याबरोबरच कॅमेरा पण घेऊन गेलो. हिमवर्षाव झाला असूनही चक्क छान ऊन पडले होते. त्यामुळे मागील भागात गोठलेल्या तलावाच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्याचा मोह सवला झाला. अर्थात त्यात आमच्या छबीपेक्षा पार्श्वभूमीच महत्त्वाची होती हे उघडच होते. आम्ही जाताना गरम जॅकेटे, हातमोजे, गरम कपडे असा सगळा जमानिमा करून जात होतो, इतका की आत शिरल्यावर आम्हाला घामच यावा. त्यामुळे आत शिरल्यावर ते सगळे ओझे आम्ही उतरवून ठेवले आणि त्यानंतर फोटो घेण्याची स्फूर्ती सवलत झाली. त्यामुळे नेहमीच्या कपड्यावरच मागील काचेच्या दारातून आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडताना चावी घेतली आहेस का हा प्रश्न मी तिला विचारला आणि तिनेही अगदी आत्मविश्वासपूर्ण होकारार्थी उत्तर दिल्यावर त्यावर शंका घ्यायचे मला काहीच कारण नव्हते. एकुलता एक फोटो काढल्यावर आम्ही आत जाण्यासाठी सौने किल्ली बाहेर काढली आणि ती पाहून बेशुद्ध पडण्याची पाळी माझ्यावर आली. कारण ती चावी रेक सेंटरची नसून घराची होती आणि रेक सेंटरची आम्ही काढून ठेवलेल्या जॅकेटामध्ये राहिली होती. रेक सेंटरमध्ये काही जण व्यायाम करत होते, पण त्यांनी आतील TV जोरात चालू ठेवला होता. त्यामुळे आम्ही दारावर कितीही ठोठावले तरी त्यांचे लक्ष जाऊ शकत नव्हते. मागील बाजूस अगदी भक्कम कुंपण असल्याने आम्हाला पुढील भागात येता येणे शक्य नव्हते. कारण पुढील दारावर ठोठावले तर आतील व्यक्तींना ऐकू येण्याची जास्त शक्यता होती. शिवाय पुढील दाराने बऱ्याच वेळा किल्ली घरी विसरून येणाऱ्या व्यक्ती ठोठावून आत प्रवेश मिळवत. मात्र पुढील दाराने प्रवेश करूनच मागे जाता येत असल्यामुळे कोणी दीडशहाणे किल्ली आत ठेवून मागील बाजूस जातील अशी शंका आतील व्यक्तींना येणे शक्य नव्हते. शिवाय मागील दार व्यायामाच्या जागेपासून पुढील दारापेक्षा जास्त अंतरावर होते. त्यामुळेही त्यावरील ठोठावणे आतल्या व्यक्तींना ऐकू जाणे अवघड होते. या सर्व कारणामुळे मी आता गोठून जाण्याची मानसिक तयारी केली. मागील कुंपणावरून चढून बाहेर पडून पुढे जाण्याचा प्रयत्नही मी करून पाहिला आणि तो माझ्या वयाला साजेसा नव्हता हे कळल्यावर तो लगेच सोडूनही दिला. कारण कुंपणावरून पडून हातपाय मोडून घेण्यापेक्षा काही काळ गोठून जाणे परवडण्यासारखे होते.
कारण केव्हा तरी कुणाचं तरी लक्ष जाईल व आमची तेथून सुटका होईल हे निश्चित होते. सुदैवाने ऊन बऱ्यापैकी कडक असल्याने पारा जरी शून्याखाली असला तरी अगदी असह्य होत नव्हतं. मी वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर कसे पडता येईल याचा विचार करत होतो. अशा थंडीत कोणी घराबाहेरही पडायला तयार नव्हते. नाहीतर कोणी दिसले असते तर त्याला सांगून पुढील बाजूने ठोठावण्यास सांगता आले असते. अशी 15 मिनिटे गेली, ती सुद्धा आम्हाला अगदी अनंत काळासारखी वाटली. सुदैवानं त्याचवेळी एका संकुलातून एक गृहिणी बाहेर पडून रेक सेंटरवरून बाहेर जाण्याच्या विचारात होती. आश्चर्य म्हणजे नुकताच जयवंतच्या ऑफिसमध्येच रुजू झालेल्या त्याच्या सहकार्याचीच ती पत्नी होती. आम्ही रेक सेंटरच्या मागील बाजूस हिमविहार करण्याचा आनंद लुटत आहोत असा तिचा समज झाला व आमच्याकडे पाहून हात हलवून ती पुढं जाऊ लागल्यावर सौने आम्ही तिथं मजा लुटत नसून ती आमच्या मूर्खपणाची सजा भोगत आहोत हे सांगून पुढे जाऊन पुढचा दरवाजा ठोठावण्यास सांगितले. त्यानंतर आतील कसरतपटूंना जाग येऊन त्यांनी मागील दार उघडून आम्हाला आत घेतले आणि मग आमच्या शरीरात ऊब व जीवात जीव आला. मिनिओपोलिस दर्शन. मिनिओपोलिसच्या आमच्या मुक्कामात दिवस थंडीचे असल्यामुळे आम्हाला बाहेर पडून कितपत फिरता येईल याविषयी शंकाच होती. पण थंडीने आमच्यावर मेहरबानी केल्यामुळे सुरुवातीला आम्ही मॉल ऑफ अमेरिका या अमेरिकेतील सर्वात मोठ्या मॉलला भेट देऊ शकलो. या 3 मजली अतिभव्य मॉलमध्ये वस्तू खरेदीप्रमाणेच लोकांना निरनिराळ्या राईड्सचाही अनुभव घेता येतो. अर्थात आम्ही डिस्नेलँडमध्ये बऱ्याच राईड्सचा अनुभव घेतला असल्यामुळे आणि आमच्या वयोमानानुसार चढण्यापेक्षा घसरण्याचाच आमचा व्यासंग दांडगा असल्यामुळे आम्ही त्या फक्त पाहणेच पसंत केले. मात्र आमच्या मुलांनी व नातवंडांनी काही राईड्समध्ये बसून त्यांचा आनंद उपभोगला. मॉलमध्ये प्रवेश करतानाच एक मोठे लेगो सेंटर लागते. त्यात प्लास्टिकच्या एकमेकात फसवता येणाऱ्या लहान लहान तुकड्यांपासून म्हणजे त्यांनाच लेगो म्हणतात त्यापासून पृथ्वीचा गोल, ताजमहाल, स्पेसक्राफ्ट अशा मोठ्या वस्तू बनवून त्यांचे प्रदर्शन केले होते. त्यासाठी कोट्यवधी लेगो तुकड्यांचा वापर करावा लागला होता. शिवाय एका टेबलवर लेगोचे अगणित तुकडे ठेवून लहान मुलांनी हवी ती वस्तू बनवावी असे मुलांसाठी आकर्षण करून ठेवले होते आणि त्याभोवती 5-25 बाळे आणि त्यांची मातापितरे बागडत होती. अर्थात या संधीचा लाभ न घेईल तो प्रथमेश कसला. त्याने थोडा वेळ तेथे बसकण मारलीच. आमचा वस्तू खरेदीचा विचार नसल्यामुळे सर्व मॉल हिंडून पाहणे आणि जमल्यास मुलांना राईड्सचा आस्वाद घेऊ देणे एवढाच कार्यक्रम होता. तरीही मध्ये खानपानासाठी विश्रांती घेऊन आम्ही 5-6 तास त्या मॉलमध्ये काढून सायंकाळी घरी परतलो. त्या मॉलमध्येही एक महाराष्ट्रीय कुटुंब आम्हास भेटलेच आणि थोड्याफार ओळखी पण निघाल्या आणि मग त्यांच्याबरोबर एक छायाचित्र घेऊन पुढे गेलो. 2 वेळा प्रथमेश बरोबर फिरायला बाहेर पडून त्याची शाळा पाहायला जाण्याचा योग आला. तो फार आनंददायक वाटला. नेहमी तो बसने शाळेत जातो, पण तशी शाळा बरीच जवळ आहे. त्यामुळे 2दा रविवारी शाळेला सुट्टी असूनही माझ्या फिरायला जायच्या वेळी तोही जागा झालेला होता. नाहीतर एरवी तो सुट्टी असल्यामुळे 9पर्यंत झोपण्याचा आनंद लुटायचा. तो उठून माझ्याबरोबर येतो म्हणाला आणि खरेच तो मला शाळेपर्यंत घेऊन गेला. हॉपकिन्स डाऊनटाऊनकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याची शाळा होती आणि त्याने मला व्यवस्थित चालवत शाळेपर्यंत नेले. वाटेतच हॉपकिन्सचे ग्रंथालयही लागते. तेथेही आम्ही एकदा गेलो. यावेळी येथील मुक्कामात या ग्रंथालयात बऱ्याच वेळा आलो. आमच्या घरात प्रथमेशनेच या ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर केला असावा. ग्रंथालयात पुस्तके घेण्यासाठी आपल्याला एक प्लास्टिकचे ओळखपत्र मिळते. ते प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या यंत्राच्या फटीत सारल्यावर पुस्तके ठेवा असा आदेश येतो. मग एक पुस्तक टेबलवरील खूण केलेल्या जागेवर ठेवताच त्याची नोंद होते. अशी सर्व पुस्तके घेऊन झाल्यावर ते ओळखपत्र काढून घेतल्यावर संपूर्ण यादी बाहेर येते. त्यावर सर्व पुस्तकांची नावं, घेतल्याचा दिनांक व परतीचा दिनांक यांची नोंद झालेली असते. पुस्तक वेळेवर परत न केल्यास काही रक्कम दंड म्हणून वसूल करतात आणि ती देईपर्यंत नवीन पुस्तक मिळत नाही.
या सगळ्या सेवेसाठी आणि पुस्तके मिळण्यासाठी मात्र काहीही शुल्क लागत नाही. एका वेळी तुम्ही कितीही पुस्तके घेऊ शकता. एकटा प्रथमेशच एका वेळी 20-20 पुस्तके घेत असे आणि ती महिन्याभरातच वाचून त्यांचा फडशा पाडत असे. ग्रंथालयात त्याच्याच बरोबरीची बरीच मुलं येऊन वाचन करत असलेले पाहून आनंद वाटला. वयाच्या 8व्या वर्षी अगदी सहज संगणकावर आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकाचे नाव लिहून ते उपलब्ध आहे का हे पाहून तेथील कर्मचाऱ्यास ते केव्हा उपलब्ध होईल याविषयी तो चौकशी करत असलेला पाहून मला मोठे कौतुक वाटले. आपल्याकडे ग्रंथालयाचा लाभ घेणारी या वयाची मुलं फारच कमी आढळतात. याचे मुख्य कारण चांगले ग्रंथालय घराजवळ नसतेच म्हटले तरी चालेल आणि जितक्या सुलभतेने मुलांना पुस्तके उपलब्ध होत होती त्या सुलभतेचा अभाव. आपल्याकडील ग्रंथालयात आपल्याला हवे ते पुस्तक मिळणे म्हणजे अगदी कपिलाषष्ठीचा योग. चुकून ते पुस्तक असलेच तर ते कोणीतरी नेलेले असते आणि ते आपल्याला केव्हा मिळेल हे सांगणे ग्रंथालय चालकास शक्य नसते. येथे मात्र प्रथमेशने मागितलेले पुस्तक त्याला किती महिन्याने उपलब्ध होईल हे बरोबर सांगण्यात आले. तुम्ही मागितलेले पुस्तक उपलब्ध होताच तुम्हाला विरोपाने कळवले जाते, मात्र ते तुम्ही न नेल्यास तुम्हाला थोडा दंड भरावा लागतो. मिनिओपोलिसमध्ये आणखी एक संस्मरणीय सहल म्हणजे बसने डाऊनटाऊनला प्रवास. या बसेस अगदी आमच्या संकुलाच्या दारातच थांबत होत्या. त्यामुळे एक दिवस कारने गावात न जाता बसने जायचे ठरवले. सकाळी 11 वाजता निघणाऱ्या बसने आम्ही निघालो. कुठेही गेले तरी तिकीट तेवढेच म्हणजे $2.25 प्रत्येकी होते. बसचा पासही असतो. बसला 2 दरवाजे असतात. त्यातील पुढचा चालका शेजारचा मोठा असतो. त्यातून आत शिरल्यावर तिकिटा एवढी रक्कम चालका शेजारील पेटीत टाकल्यावर तोच तिकिटे देतो. पास असल्यास तो दाखवल्यावर आत प्रवेश मिळतो. एखादा अपंग माणूस बसस्टॉपवर चाकाच्या खुर्चीवर असेल तर समोरील दाराची रचना बदलून एक उतरती फळी पुढील दारातून रस्त्यापर्यंत जाते. मग चालक खाली उतरून त्यावरून त्या अपंग माणसास खुर्चीसह आत ढकलतो. चालकाच्याच मागील भागात खुर्चीसाठी जागा असते आणि बस चालू झाल्यावर खुर्ची हलू नये म्हणून तिच्या पायात अडकवण्यासाठी साखळी असते. हे सर्व काम अपंग व्यक्तीबरोबर दुसरे कोणी नसेल तर चालकच करतो आणि त्या व्यक्तीस योग्य त्या थांब्यावर उतरवूनही तोच देतो. या अपंगांना तिकिटातही सवलत असते. तशीच सवलत ज्येष्ठ नागरिकांनाही असते. आमच्याकडे तसे प्रमाणपत्र नसल्यामुळे आम्ही त्याचा वापर करू शकलो नाही. सर्व लोक व्यवस्थित चढल्यावर बसची दारे लागतात आणि मगच बस सुरू होते. बसची लांबी बरीच असते आणि मागील भाग जरा वरच्या पातळीवर असतो. काही जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखलेल्या असतात. मागील दार बसच्या लांबीच्या मध्यावर असते आणि मागील भागातील प्रवासी त्याचा वापर करतात. पण ते दार जोपर्यंत तुमचा हात विशिष्ट खूण केलेल्या भागात असतो तोपर्यंतच उघडा राहतो. त्यामुळे तुम्ही खाली उतरला की ते आपोआप बंद होते. त्यामुळे ते बंद करण्याकडे चालकास लक्ष द्यावे लागत नाही. पुढचे दार उघडणे आणि बंद करणे ही मात्र त्याची जबाबदारी असते. बस वातानुकूलित असल्यामुळे दारे घट्ट बंद असणे आवश्यक असते. मात्र या सर्व गोष्टींमुळे बसला एकूण प्रवासास बराच वेळ लागतो. म्हणजे ती रॅम्सगेट संकुलासमोरूनच निघाल्यावर डाऊनटाऊनच्या शेवटच्या थांब्यावर पोचायला सहज 1 तास घेत असे. त्यामुळे मला आम्ही काही काळ सोलापुरात राहत होतो त्या काळात सोमपा म्हणजे सोलापूर महानगरपालिकेच्या बसने केलेला प्रवास आठवला. म्हणजे आम्ही राहत होतो त्या कुमठा नाकापासून सुटणारी बस शेवटी गावात जात असे. तिचा मार्ग विकासनगर 7 रस्ता असं करून सोलापूर स्टेशनवरून महापालिका ते हुतात्मा चौक असा होता. आमची मुले त्या बसने शाळेत जायची आणि ती त्यावेळी वयाने लहान असल्याने विकासनगरमधील शाळेपर्यंत त्यांना सोडायला माझी पत्नीच जायची. 2-3 वेळा तिला पाहिल्यावर एके दिवशी वाहकास दया येऊन त्याने तिला सांगितले, बाई तुम्ही कशाला त्रास घेताय? त्या मुलांना आम्ही बरोबर शाळेसमोर उतरवू आणि ती शाळेच्या फाटकात शिरल्यावरच बस हलवू, मग तर झाले. अशा प्रेमळ वाहक चालकामुळे कुमठा नाक्यापासून हुतात्मा चौकात जायला ती बस बरोबर 1 तास घ्यायची. शिवाय स्टेशनच्या थांब्यावर वाहक चालक बदलत असत
त्यामुळे आणखी 5-10 मिनिटे सहजच जायची. त्यावेळी सोलापूरच्या लोकांच्या सहनशक्तीचे मला कौतुक वाटत होते. पण आता मिनिओपोलिसमधील डाऊनटाऊन बस हा तिचाच अवतार आहे हे पाहून आता मिनिओपोलिसकरांचेही कौतुक करावे वाटायला लागले. या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा घेतलेले तिकीट 3 तास चालत असे. त्यामुळे तुम्ही मध्ये उतरून काही काम आटोपून पुढे जायचं असेल तर ते काम 3 तासाच्या आत आटोपले तर पुढे किंवा परत त्याच तिकिटावर जाऊ शकता. त्यामुळे त्या दिवशी आम्ही गावातील चक्कर आटोपून त्याच तिकिटावर परत निवासस्थानी गेलो. एखाद्या थांब्यावर एखादा अपंग प्रवासी उभा असेल तर त्यासाठी बसच्या प्रवेशद्वाराजवळील पायऱ्यांच्या जागी एक रॅम्प टाकून चालक स्वतः उतरून त्या प्रवाशास आत चढवतो. नंतर तो रॅम्प काढून दार बंद करून मग गाडी सुरू करतो. त्यामुळे ही बस प्रवाशास लागणाऱ्या वेळेच्या बाबतीत सोलापूरच्या बसवर बरताण करते. याच बसने आणखी एकदा आम्ही डाऊनटाऊनला गेलो ते थँक्स गिव्हिंगची परेड बघायला. ती संध्याकाळी 6 वाजता निघत असे. त्यामुळे आम्ही 4-4:30 वाजताच्या बसने गेलो. त्या परेडमुळे बसचे मार्गही जरा बदललेले होते. त्यामुळे बस नेहमीच्या ठिकाणी थांबणार नव्हती. पण बसमधील एका प्रवासी महिलेने अगदी उत्साहाने ती कुठे थांबते आणि परेड कशी जाते याचे वर्णन केले आणि त्यामुळे आम्ही योग्य ठिकाणी उतरलो. आश्चर्य म्हणजे ज्या रस्त्यावरून परेड जाणार होती त्याच्या दुतर्फा लोकांनी अगदी जत्रेत करावी तशी गर्दी केली होती. रस्त्यात उघड्यावर थंडी बरीच वाजत असल्याने आणि मॅसिस या मोठ्या मॉलच्या वरच्या मजल्यावरूनही ती परेड चांगली बघता येते असे कळल्यामुळे आम्ही मॅसिसमध्ये शिरून 3ऱ्या मजल्यावरील 2 भागांना जोडणारा जो मोठा बंद मार्ग होता त्याच्यावर गेलो. तो वरून बंदिस्त केलेला असल्यामुळे व बाजूला काच बसवलेली असल्यामुळे तेथून परेड चांगली दिसण्याची शक्यता होती. पण मजा म्हणजे तेथेही लोक अगदी खुर्च्या, शाली, सतरंज्या घेऊन 5 वाजल्यापासूनच ठाण मांडून बसलेले होते. 2 बाजूला तात्पुरते कठडे करून बघणाऱ्या लोकांनी त्याच्या आतच राहून मधला मार्ग येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी खुला राहील याची दक्षता पोलीस घेत होते. बरोबर 6 वाजता परेड सुरू झाली आणि डिस्नेची निरनिराळी पात्र म्हणजे मिकी माऊस, सिंड्रेला वगैरे मिरवणुकीने येऊ लागली. 6 वाजले तरी सूर्यास्त संध्याकाळी 4 वाजताच होत असल्याने अंधार बऱ्यापैकी होता. अर्थात परेडमधील पात्रांवर बऱ्यापैकी प्रकाशदीप होते तरीही त्यांच्यावर फारसा उजेड पडत नव्हता आणि त्यामुळे इतक्या उंचावरून त्यांना नीट पाहता येत नव्हते. अशा प्रकारची परेड आम्ही भर दिवसा कॅलिफोर्नियाच्या डिस्नेलँडमध्येच पाहिली असल्याने आम्हाला त्याची फार अपूर्वाई वाटली नाही. अशाच प्रकारची न्यूयॉर्कमधील परेड फारच प्रेक्षणीय असते म्हणे. त्या परेडनंतर खालच्या मजल्यावर जे प्रदर्शन होते त्यात नाताळची सर्व तयारी दाखवली होती. त्यात मुलांनी सांताला पाठवलेल्या पत्रांचे गठ्ठे घेऊन जाणारा पोस्टमन, त्या ओझ्याने पडलेला, कॅन्डीज बनवणाऱ्या स्त्रिया, त्याची तयारी इत्यादी गोष्टी छोटे छोटे पुतळे करून दाखवलेले होते. तसे हे छोटे प्रदर्शनच होते. सर्वात शेवटी एका हॉलसमोर बरीच मोठी रांग दिसली आणि आम्ही थोडा वेळ तेथे उभा राहिल्यावर ती सांताबरोबर फोटो काढून घेण्यासाठी होती हे कळल्यावर आम्ही तेथून ताबडतोब काढता पाय घेतला. कारण आमच्याबरोबरच्या कोणत्याच बालकाला सांताबरोबर फोटो काढायचा नव्हता आणि तसाही ईशानने अपार्टमेंटच्या सांताच्या अगदी मांडीवर बसून आणि कडेवर बसून फोटो काढले होते. आपण सर्वसाधारणपणे बर्फ हा एकच शब्द वापरतो आणि हिम हा दुसरा माहीत असलेला शब्द आपण बहुधा काव्याबिव्यातच वापरतो. मात्र इकडे स्नो, आईस, फ्लरी असे वेगवेगळे शब्द बर्फाच्याच निरनिराळ्या प्रकारास वापरणे आवश्यक ठरते. कारण स्नो बराच हलका व भुसभुशीत असतो, तोच घट्ट झाल्यावर त्याचा आईस होतो आणि भुरभुर पडत असेल तर त्याला फ्लरीज म्हणतात. मिनिओपोलिसमधील बर्फ लवकर घट्ट होत नसल्याने त्यावर चालायला त्रास होत नाही. पाय त्यात बुडतात, पण चांगले बूट असतील तर बाहेर काढले की पाय स्वच्छच राहतात. उलट एडिसनमधला मात्र धोकादायक असतो, कारण तो थोड्याच वेळात कडक व पारदर्शक होतो. त्यामुळे साधा रस्ताच आहे या समजुतीने आपण नेहमीसारखे चालायला गेलो तर मात्र त्यावरून घसरण्याचा धोका असतो. येथे या दिवसात
तापमान बऱ्याच वेळा शून्याखालीच असल्यामुळे आणि हिमवर्षाव जोरदार होत असल्यामुळे साफ केलेले रस्ते आणि घरांची छपरे उतरती असल्यामुळे तेवढीच काय आपले मूळ स्वरूप दाखवतात. एरवी सगळीकडे फक्त शुभ्र पांढरा रंग दिसतो. त्या काळात तेथील एक तलाव पाहायला गेलो. तो पूर्णपणे थिजून गेला होता आणि त्याच्यावर आईस हॉकीसारखे खेळ खेळले जात होते. गोठलेले तलाव बघायलाही येणारी आमच्यासारखी हौशी मंडळी खूप होती. मिनी टोंका येथील तलावाला भेट देण्यासाठी गेलो, पण तो गोठण्याच्या अवस्थेत होता. त्यामुळे तेथील बीच बंद होता. तेथे गेलो तेव्हा चक्क ऊन पडले होते. त्यामुळे जवळ लहान मुलांना खेळण्यासाठी केलेल्या हिरवळीवर आम्ही भरपूर बागडलो आणि मुलांनी घसरगुंड्या वगैरे साधनांचा आनंद लुटला. आणखी मिनी हा येथे एका बागेत लहान धबधबा आहे असे कळल्यावरून तो पाहण्यासाठी गेलो. तेथे जॉर्ज बुश येऊन गेले असा उल्लेख होता, पण तिथे गेल्यावर मात्र तिथे पाण्याचा एक थेंबही नव्हता असे दिसले. एवढेच काय, बुश साहेब येथे आले त्यावेळी बाहेरून पाणी पंप करून हा धबधबा वाहता केला होता असा फलकच तेथे लावला होता. एकूण मिनी हाने आमचा अगदी मॅक्सी हा केल्याचे जाणवले. आमचं मिनिओपोलिसचा मुक्काम थंडी असूनही जयवंतच्या घरात मात्र हीटरची उष्णता भरपूर असल्यामुळे आम्हाला कुठलाच त्रास न होता पार पडला. इतका की त्या काळातही पातळ चादरीशिवाय काही पांघरण्याची आम्हाला गरज पडली नाही. आम्ही एडिसनला 25 डिसेंबरला जाणार होतो. आमचे परतीचे तिकीट निघायच्या वेळीच काढले होते, कारण त्या एकाच दिवशी परतीच्या उड्डाणात जागा उपलब्ध होत्या. त्याचे एक कारण ख्रिसमसच्या दिवशी कोणी प्रवास करायला शक्यतो निघत नसावे. आमची कॉन्टिनेंटलची परतीची तिकीटे होती आणि उड्डाणाची वेळ संध्याकाळी 6ची होती. त्या दिवशी जयवंतला सुट्टीच होती, त्यामुळे निघायला काही अडचण नव्हती. विशेष म्हणजे अगोदर 2-3 दिवस हिमवर्षाव चालू असून आमच्या निघण्याच्या दिवशी मात्र थांबला होता. त्यामुळे आम्हाला विमानतळापर्यंत पोचायला काहीच त्रास झाला नाही. कॉन्टिनेंटलच्या काउंटरसमोर काही गर्दी नव्हतीच, त्यामुळे सामान देऊन बोर्डिंग पासेस घेऊन ठेवावे असा विचार केला. आम्ही एक केबिन बॅग व एक बॅग एवढेच सामान घेऊन चाललो होतो. जाताना एक बॅग जास्त होती. यावेळी सामान कमी असल्यामुळे मोठ्या बॅगेत छोटी बॅग ठेवून एकूण बॅगांची संख्या आम्ही कमी केली होती. स्थानीय म्हणजे डोमेस्टिक प्रवासात एकच मोठी 23 किलो वजनाची आणि विशिष्ट आकाराची, जे हा आकार आणि वजन अंतर्देशीय प्रवासासाठीही तेवढाच लागू आहे, तर तशी बॅग प्रत्येकी नेता येते. मात्र अंतर्देशीय प्रवासात प्रत्येकी 2 बॅगांचे लगेज नेण्याची परवानगी असते. त्यामुळे मिनिओपोलिसला जाताना एका जादा बॅगेसाठी $25 भरावे लागले होते. ते वाचावेत हा उद्देश. कदाचित त्यामुळे किंवा काही प्रवाशांचे सामान तपासून पाहायचे या उद्देशाने आमच्या त्या बॅगेची तपासणी करण्याचे त्यांनी ठरवले. अगोदरच बॅगेला कुलूप आहे का हे त्यांनी विचारल्यावर आम्ही किल्ली त्याच्या तपासणी अधिकाऱ्याकडे दिली. मोठ्या बॅगेत छोटी बॅग बसवून सौने अतिशय कौशल्याने बसवलेले सामान त्या अधिकाऱ्यानेच बॅग उघडून बाहेर काढले. त्यात त्याला आक्षेपार्ह काही सापडले नाहीच, पण मग त्यानेच तशाच पद्धतीने ते सामान भरण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो त्याला तितकासा जमला नाही. पण तरीही त्याने ती जबाबदारी स्वतःच पार पाडली आणि कुलूप लावून किल्ली आमच्याकडे दिली. मुंबई विमानतळावर पहिल्यांदा परतताना मात्र कस्टम अधिकाऱ्याने आमची बॅग आम्हालाच उघडायला आणि बंद करायला लावली होती याची त्यावेळी आठवण झाली. अर्थात बॅग उघडण्याच्या माझ्या कूर्म गतीमुळे त्याचा तपासणीचा उत्साह बराच थंड पडला हे वेगळे. शेवटी कुठेही असलो तरी आपण भारतीय आहोत हे विसरता येतच नाही. आम्ही घरातून निघतानाच संगणकावर बैठकांचे क्रमांकही ठरवून ठेवले होते, त्यामुळे त्याच क्रमांकाचे बोर्डिंग पासेस मिळाले. आमचे सामान आत पाठवले जाऊन फक्त केबिन बॅगा घेऊन आम्ही पुढे निघालो. जयवंतने तेथील अधिकाऱ्याशी बोलून आम्हाला आतपर्यंत सोडण्यासाठी पासही मिळवला. त्यामुळे तो आम्हाला गेटपर्यंत सोबत करू शकत होता आणि ते फारच बरे झाले, कारण आम्ही घरातून दुपारी 4लाच निघून एडिसनला रात्री पोचणार असल्याने आत जाण्यापूर्वी काही खाद्यपदार्थ बरोबर आणलेले खाऊन मगच सुरक्षा तपासणी करून आत शिरावे,
कारण ते खाद्यपदार्थ आत नेऊ देणार नाहीत या उद्देशाने बाहेरील बाकावर बसून खाण्याचा विचार करत असतानाच जयवंतचा भ्रमणध्वनी वाजला आणि तो ऐकून त्याने आम्हाला सूचना केली, अगदी सावकाश जेवण करून घ्या, विमान 3 तास उशिरा म्हणजे 9 वाजता सुटणार आहे. आमच्या उड्डाणाची माहिती असल्याने सुजितने एडिसनहून चौकशी केली तेव्हा त्याला हा संदेश मिळाला होता आणि तो त्याने आम्हाला कळवला होता. त्यामुळे जयवंतने आम्हाला आत सोडून मगच घरी जाण्याचा निर्णय घेतला. कारण उड्डाणात एकदा विलंब होण्याची सुरुवात झाली की मग ते निश्चित केव्हा सुटेल हे सांगता येत नाही. त्यामुळे शांतपणे खाद्यपेयांचा समाचार घेतला व सुरक्षा यंत्रणा पार करून आमच्या उड्डाणासाठी नियतद्वाराच्या समोरील सोफ्यावर जाऊन बसलो आणि तेथे आमच्याशिवाय आणखी कोणीही प्रवासी नव्हते. आज नाताळमुळे फारच थोडे लोक प्रवासासाठी बाहेर पडलेले दिसले. प्रवेशद्वारापाशी उभ्या असणाऱ्या कर्मचारी युवतीकडे चौकशी केल्यावर तिने ते विमान जेथून निघते तेथेच त्यात दोष आढळल्यामुळे मूळ विमान बदलून त्या जागी दुसरे विमान पाठवत असल्याने विलंब होत असल्याचे सांगितले. आश्चर्य म्हणजे त्या बाजूस जेवढी प्रवेशद्वारे होती त्यापैकी फक्त आमच्याच प्रवेशद्वारासमोर काही तुटपुंचे प्रवासी दिसत होते. बाकी इतरत्र अगदी शुकशुकाट होता. मध्ये आम्ही आतील रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेतली. तेथील कर्मचारी देखील ते बंद करून घरी जाण्याच्या घाईत दिसले. म्हणजे आमची कॉफी पिऊन होईपर्यंत त्यांनी खरोखरच शटर ओढून घेतले. म्हणजे मला अगदी एखाद्या खेडेगावातील एसटी स्टँडवर असावे तसे वाटू लागले. अर्थात असा दिव्यांचा झगझगाट तिथे असणार नाही हे उघडच आहे. बराच वेळ असल्याने आम्ही दुसऱ्या विभागाची जरा चक्कर मारली. त्या बाजूला मात्र बरेच प्रवासी व हालचालही दिसली. तिकडील दुकाने व खाद्यपेयांचे स्टॉल्सही बऱ्यापैकी चालू होते. थोड्या वेळाने चौकशी केल्यावर विमान 10 वाजता येईल अशी माहिती मिळाली. एकूण त्या भागात आम्ही 2 प्रवासी आणि कॉन्टिनेंटलचे 3 कर्मचारी असे 5 जण आणि आम्हाला सोडायला आलेला जयवंत 6वा असे लोक होतो. त्यामुळे प्रवासी नाहीत म्हणून उड्डाण रद्द तर होणार नाही ना अशी शंका मला येऊ लागली. पण बाहेर गप्पा मारत बसलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने तसे होणार नाही असा दिलासा आम्हाला दिला. 9:30 वाजता एक प्रवासी स्त्री धावत धावत आली आणि प्रवेशद्वाराजवळील कर्मचारी ललनेला फ्लाईट उशिरा झाली, आता माझी जेवणाची वेळ झाली असे सांगितल्यावर तिला त्या ललनेने एक कुपन देऊन तेथील खाद्यवस्तू विकत घेण्याची विनंती केली. मग जयवंतलाही ते कळल्यावर त्यानेही 2 कुपन्स मिळवली व आम्हाला जेवायचं नसल्यामुळे तो बाहेर जाऊन खाऊन आला. त्याचबरोबर त्याने कार तात्पुरत्या पार्किंगमध्ये लावली होती. आता तेथे जादा आकार पडेल अशी तक्रार केल्यावर त्यासाठी मात्र आता आकार भरून एअरलाईन त्याची भरपाई करेल असे त्याला आश्वासन देण्यात आले. शेवटी 10 वाजता एकदाचे विमान आले. त्यातून मोजून 7-8 प्रवासी उतरले. त्यातील काही उशिराबद्दल कर्मचाऱ्यांकडे तक्रार करत होते. पुढील उड्डाण ज्यांना गाठायचे होते त्यांना ताबडतोब विमानतळावरील छोट्या गाड्यांमधून योग्य त्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. शेवटी आम्ही 2 आणि आणखी 2-3 प्रवासी असे 5-6 जण आम्ही विमानात बसलो. विमान सुंदरींनी कोठेही बसा, सगळे विमान तुमचेच आहे असे लक्ष्मण देशपांडेंच्या होल वावर इज युअर्स या थाटात सांगितले आणि आम्ही 2 प्रथमच अगदी 2 वेगवेगळ्या रांगेतील खिडकीजवळील बैठकांवर बसलो. आत बसल्यावर भ्रमणध्वनीवरून आत स्थानापन्न झाल्याचे जयवंतला सांगून भ्रमणध्वनी बंद केला. थोड्या वेळाने एकटीला फारच कंटाळवाणे होते असं म्हणत सौ आपली बैठक सोडून माझ्याच जवळ येऊन बसली. असं बऱ्याच दिवसात प्रथमच घडत होतं. विमान उडाल्यावर एक विमान सुंदरी आमच्या जवळ येऊन गप्पा मारत बसली. प्रवासी इतके कमी असल्याने तिलाही काही उद्योग नव्हता. एकूण 5-6 प्रवासी आणि 10-12 कर्मचारी अशी त्या उड्डाणाची अवस्था होती. मध्ये एकदा पेयपान झाले आणि थोडा वेळ जातो न जातो तोच एडिसन आल्याची वैमानिकाने सूचना केलीच. तसे त्याने सूचना देण्यापूर्वीच सौने आयकिया व टॉईज आर अस ही नेवार्क विमानतळाशेजारील मोठी दुकाने विमानातूनच पाहून मला सांगितले होते. पण इतक्या लवकर पोहोचू असे मला वाटत नसल्याने मी तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता. पण मग अशी उद्घोषणा झाल्यावर विजयी मुद्रेने तिने माझ्याकडे पाहिले.
आम्ही बाहेर पडण्यापूर्वीच सुजितला भ्रमणध्वनी करून कळवल्यामुळे बॅगेज क्लेमपाशी तो उभाच होता आणि आमच्याच 2 बॅगा त्या पट्ट्यावरून 2-3 चक्रा मारून आमच्या येण्याची प्रतीक्षाच जणू करत होत्या. आम्ही बाहेर पडताच सुजितने त्या ताब्यात घेतल्या आणि त्यांच्यासह त्याच्या कारमधून आम्ही एडिसन 10 हेदर ड्राईव्हला पोहोचलो तेव्हा 1 वाजला होता.